पुढं ती डेंजर आहे. ज्याला त्याला घरी जायचं पडलेलं असते त्या भागात. तरी तुला का जाणवत नाही. थोडं पुढे गेलं ना, ग्राउंडच्या पलीकडे कॉर्नरला पुढं आहे बघते चौक, तिथे एवढं भयानक जाम होतं ना. शिवणी एरिया त्या भागात 2 स्पॉट होते. तिथे जर जाम झालं, अर्धा तास जामच निघत नाही. एकदा ती हे आलती, कोणती पाटील कोणती नाचणारी ती येणार होती त्या दिवशी. तिथे जे जाम झालं शिवण्यात, या ग्राउंड पर्यंत झालं जाम होतं. लय बेकार लोक डेंजर आहे. आसिफ नाम लेते आमचं शेताखाली. तुझं नाव घेतात ना, श्वास कुठे आहे? चेअर घे. ओके, निहाल, आसिफ, आवाज येतोय? येस सर. ओके, स्टार्ट करायचं. ओके. आज काही करू. आज हा जो प्रोजेक्टचा पार्ट आहे यातले हे 2 वाले मी संपून टाकतो. आज उद्यापासून ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन स्टार्ट करू. त्यासाठी लागणारा मला जो पार्ट होता युजर टाईप्स, हा यामध्ये इथं कव्हर केला आपण बऱ्यापैकी. ओके, आता समजा यामध्ये जर आपल्याला असे चेंज करायचे, कशा पाहिजे रिक्वायरमेंट आहे, युजर साइन अप करताना लॉग इन ID पासवर्ड देतानाच तो त्याचा टाईप बी देतोय. तो कसा घेणार सांगा मला. येस ऑनलाईन स्टुडंट, माझी रिक्वायरमेंट कळते. माझी रिक्वायरमेंट कशी आहे, लॉग इनसाठी युजर नेम पासवर्ड आणि अप्रुव्हल आहे. बरोबर आहे. अप्रुव्हल ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट फॉल्स होतोय. साइन अप करताना युजर नेम पासवर्ड तो टाकतोय, पासवर्ड रिपासवर्ड करतोय. मला त्याच्याच बरोबर त्याचा टाईप कोणता आहे, कॅटेगरी, तो आपल्याला घेतला पाहिजे. पण डेटाबेसमध्ये मला मॉडिफिकेशन्स करायचे नाहीत. करेक्ट. येस ऑनलाईन स्टुडंट, माझी रिक्वायरमेंट कळली तुम्हाला. आपल्याला साइन अप करताना ॲट टाइम ऑफ साइन अप युजरनं काय काय एंटर केलं पाहिजे, युजर नेम एंटर केला पाहिजे. ओके, त्यानंतर पासवर्ड पण एंटर केला पाहिजे, कन्फर्म पासवर्ड पण एंटर केला पाहिजे. प्लस त्याने सिलेक्ट केलं पाहिजे ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये त्याचा टाईप कोणता आहे, और युजर टाईप कोणता आहे. तो लायब्रेरियन आहे का स्टुडंट आहे, होता हा टाईप त्याने सिलेक्ट केला पाहिजे. पण आता इश्यू काय आहे, आपण ह्यासाठी एक सेपरेट क्लास बनवला, पण मी हा कन्फर्म पासवर्ड डेटाबेसकडे स्टोअरच नाही करत. आणि ही इन्फॉर्मेशन काय आहे, ही इन्फॉर्मेशन लॉग इन नावाच्या टेबलमध्ये जाते. आणि ह्या नवीन रिक्वायरमेंटमध्ये युजर टाईप हा दुसऱ्या टेबलमध्ये, हा या टेबलमध्ये. मग कसं करणार. तसंच त्याच ऍड करणार, पण डेटाबेसमध्ये इन्सर्टचं ऑपरेशन करताना आपण मात्र 2 टेबलमध्ये इन्सर्ट करणार आहे. समजतोय. इन्सर्ट ऑपरेशन ही फक्त तुम्हाला हिंट देऊन देतोय. आज ट्राय करा, नाही जमलं तर उद्याच्या लेक्चर मी करून दाखवेन तुम्हाला. हा सिनेरिओ असा का घेतला मुद्दाम, काय होतं, जनरली इंडस्ट्रीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलप करताना तुमच्या क्लायंटचे रिक्वायरमेंट येतात. तुमचा जो सिनियर असतो किंवा टीम लीडर असतो किंवा एक पर्सन अपॉइंट केलेला असतो, तो सगळ्या रिक्वायरमेंट घेत असतो. त्याचं डॉक्युमेंटेशन बनवत होतो. डॉक्युमेंटेशन बनवल्यानंतर त्याच्यावर क्लायंटची सही घेतो, ॲग्रीमेंट म्हणतात त्याला. त्यामध्ये काय काम करायचं आहे, कसं करायचं आहे, मॉड्यूल कोणते, सगळी रिक्वायरमेंट त्यात मेन्शन केलेली असते. ओके, आता हे सगळं झालं, तुमचं डेव्हलपमेंट स्टार्ट झालं. पण बिफोर डिप्लॉयमेंट और हँड ओव्हरिंग प्रोजेक्ट टू क्लायंट मध्येच काही वेळा क्लायंटचे रिक्वायरमेंट चेंज होतात, बदलतात. त्यांनी सांगितलं मी सांगितलं तुम्हाला, पण आता मला चेंज पाहिजे, जरा थोडं चेंज करायचं आहे. दॅट टाइम यू हॅव टू चेंज दॅट फ्लो ऑल्सो. कारण त्यांची अचानक रिक्वायरमेंट बदलली, तुम्हाला फ्लो पण बदलावा लागणार आहे.
समजलं? सो आता क्लायंटला काय पाहिजे, युजरचा टाईप तो साइन अप करतानाच डिसाईड करेल. म्हणजे प्रत्येक वेळेस लायब्ररियन हा स्टुडंट आहे, हा लायब्ररियन आहे, हा स्टुडंट आहे, लायब्ररियन आहे, सेट करत नाही बसणार. तो स्वतःच साइन अप करताना करेल आणि मग लायब्ररियन डिसाईड करेल की त्यांना अप्रुव्हल द्यायचं का नाही. समजलं? आता अशी आपली रिक्वायरमेंट आली. जनरली डेटाबेसला 99% मॉडिफिकेशन्स करत नाहीत. खूपच रेअर केसमध्ये करतात. म्हणजे समजा इथं स्टुडंट बरोबर अचानकच गेस्ट म्हणून त्यांनी सांगितलं, येस वी नीड वन गेस्ट टाईप ऑफ अकाउंट विच विल बॉरो एनी बुक, ही विल नॉट पे एनी फाईन. समजतोय? त्याप्रमाणे आता तुम्ही इथे युजर टाईप ॲड केला, त्याप्रमाणे तिथे रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये तुम्ही टेबलमध्ये मॉडिफिकेशन्स फाईनच्या टेबलमध्ये ठेवू शकता. गेस्टला फाईन अमाऊंट 0, स्टुडंट पर डे 10 रुपीज, लायब्ररियन 0, फॅकल्टी 0 और फॅकल्टी 2 रुपीज, असं तुम्ही फाईन अमाऊंट सेट केली. याच्या आधी फाईन हा प्रकार नव्हता. तुम्हाला काय करावं लागला, फाईनचं टेबल इथं ॲड करावं लागलं. समजतोय? एक रिअरेस्ट केसमध्ये होतं. मग अशा काही वेळा जर तुम्हाला डेटाबेस मॉडिफाय करावा लागला, नवीन मॉड्यूल एक्स्ट्रा ॲड करावं लागले, दॅट कंपनी विल चार्ज एक्स्ट्रा अमाऊंट रिगार्डिंग दॅट. त्याने क्लॉजमध्ये टाकलेलं असतं ॲग्रीमेंटमध्ये की जर असं ह्याच्यामुळे जर काय झालं तर त्याचे चार्जेस वाढतील, हे करतील, ते करतील. नवीन मॉड्यूल आला तर त्या मॉड्यूलचे चार्जेस वाढतील, मेन्शन केलेलं असतं. पण जर मायनर चेंज असतील, दे विल नॉट चार्ज फॉर दॅट मायनर चेंजेस. ओके, दिस वन इज राईट नाऊ मायनर चेंज. तो काय करेल, पहिल्यांदा इन्सर्शन ऑपरेशनमध्ये साइन अप इन अ लॉग इन टेबल करेल, प्लस त्याबरोबर तो काय करेल, इन्सर्ट इनटू विच टेबल, आपला टेबल कुठला आहे, इथेच आहे आपण ना, इन्सर्ट इनटू TBL यूजर डिटेल्स टेबल. आता साइनअप टेबलमध्ये तुमचं काय काय रेकॉर्ड जाणार आहे, आपण काय डिसाईड केलं, साइन अप करण्यासाठी आपण एक जो नवीन टेबल बनवला आहे त्यामध्ये या 4 फील्ड घेतल्या, युजर नेम, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि युजर टाईप घेतला. बरोबर आहे? तर ह्यातल्या कोणकोणत्या फील्ड लॉग इन टेबलकडे जाईल, युजर नेम अँड पासवर्ड त्या टेबलला करता जाईल, इन्सर्ट करायला ऑपरेशनला. ओके, आणि TBL युजर डिटेल्स मध्ये काय जाईल बघा बरं, याच्यावर सांगा मला. आफ्टर इन्सर्शन ऑपरेशन इन अ TBL लॉगिन टेबल, व्हॉट वी जनरेट, लॉगिन आयडी. त्याचा लॉगिन आयडी जनरेट होईल. पहिला मला काय करावं लागेल, तो फेच करून घ्यावा लागेल. समजतोय? तो फेच करून मग आपल्याला लॉगिन आयडी ऑफ रिस्पेक्टिव्ह युजर. समजलं? कारण हा लॉगिन आयडी तर मी घेत नाही, ज्यावेळेस मी साइन अप करेन लॉगिन टेबलमध्ये त्यावेळेस तो जनरेट होईल सक्सेसफुल झालं तर. आणि मग तो मी फेच करणार, परत मी फेचची लिंक मेथड एक्झिक्यूट करणार, फर्स्ट ऑर डिफॉल्ट वेअर युजर नेम इक्वल टू अँड पासवर्ड इक्वल टू अँड कलेक्ट दॅट लॉगिन आयडी. आणि मग तो लॉगिन आयडी मी काय करेन, आपल्या ह्या TBL युजर डिटेल्समध्ये ॲड करेन. समजलं? अँड आता मी युजर टाईप घेतोय, जो कुठल्या टेबलमधनं घेतोय, या टेबलमधनं घेतोय ड्रॉपडाऊन लिस्टमधून. बरोबर आहे? आणि तो जातोय माझ्या युजर टाईप नावाच्या व्हेरिएबलला. अँड आय विल स्टोअर हिअर युजर टाईप इनपुट. आता इथे काय होईल, ह्या केसमध्ये अदर प्रॉपर्टीज आर नल और एम्प्टी. कळलं? प्रोसिजर कळते काय करायचं. आता इथे तुम्हाला 3 टास्क करायचे आहेत. पहिला साइन अप लॉगिन टेबलमध्ये इन्सर्टचं ऑपरेशन करायचं. सक्सेसफुल झालं की त्याचा जो जनरेट झालेला आयडी आहे तो परत फेच करून घ्यायचा, व्हेरिएबलला स्टोअर करायचा.
आता दुसरी इन्सर्टची ऑपरेशन करायचं आपल्या आता TBL कुठला टेबल आहे तो युजर डिटेल्स मध्ये इन्सर्ट. बाकी सगळ्या फील्ड आपल्या एम्प्टी राहणार. फक्त काय राहतील युजर आयडी आणि युजर टाईप एवढ्या दोनच व्हॅल्यू जातील आणि बाकीच्याला आपण अलाउ नल केलेला आहे. त्यामुळे ते सगळे ऑटोमॅटिक तो नलच घेणार आहे. समजतंय? आणि मग ज्यावेळेस मी युजरला प्रोफाईल अपडेट करा सांगेन आफ्टर लॉग इन ही विल अपडेट नेम ॲड्रेस कॉन्टॅक्ट ईमेल अदर इन्फॉर्मेशन. समजतं? असं का केलं तर आपल्या ॲडमिनला अप्रुव्हल देताना मे बी कॅटेगरी वाईज त्याला अप्रुव्हल द्यायचं आहे. त्याला फक्त स्टुडंटला अप्रुव्हल द्यायचं आहे. बाकीच्या लायब्ररीयन लोकांना अप्रुव्हल द्यायचं नाही आहे. नंतर बघू म्हणलं तर तसं फिल्टर करायला पाहिजे मला ना. कारण मी युजर आय डी जेवढे लॉग इनचे क्रिएट केलेले आहेत त्यांचा टाईप कशानं कळतो मला युजर डिटेल्स मधनं कळतोय. लॉग इनच्या टेबलवरनं कळत नाही मला. समजतोय? त्यासाठी मला त्याचा युजर डिटेल्स मधनं रेकॉर्ड फेच करावं लागेल इनर जॉईन अप्लाय करून. इनर जॉईन प्लस वेअर क्लॉज अप्लाय करून आणि मग मला त्याचा रेकॉर्ड मिळणार आहे बाकीचं. समजलं? सो त्या पर्पजसाठी आपल्याला हा लागेल 2 टेबलमध्ये एकाच वेळेस ऑपरेशन करावं लागेल. आता याला 2 ऑप्शन्स आहेत. 2 वेळी हे ऑपरेशन करू शकता. या टास्क 2 तर तुम्हाला कंपल्सरी करायचे आहेत एनी हाऊ. पण त्याला 2 तुम्हाला चान्स आहेत ऑप्शन्स आहेत. कुठला ऑप्शन आहे? पहिला इन अ बॅकएंड कोड युजिंग युअर लिंक क्यू अँड अदर पार्ट. सेकंड ऑप्शन काय आहे? राईट डाऊन वन अ स्टोअर प्रोसिजर फॉर दॅट पर्पज. स्टोअर प्रोसिजर काय करेल? किती पॅरामीटर केले इथं? 3 पॅरामीटर केली. कोणकोणते? युजर नेम पासवर्ड अँड अ युजर टाईप जे तुम्ही फेच करून तुमच्या क्लासच्या ऑब्जेक्टमध्ये स्टोअर केलेलं आहे. ही स्टोअर प्रोसिजर घेऊन गेली. पहिले 2 वापरेल इन्सर्टचं ऑपरेशन करेल. मग काय करेल? परत सिलेक्ट क्वेरी फायर करून त्याचा युजर आयडी फेच करून व्हेरिएबलमध्ये स्टोअर करेल आणि परत इन्सर्टचं ऑपरेशन लॉग इन आयडी आणि युजर टाईप करून इन्सर्ट करेल. म्हणजे तुम्हाला डबल टिबल काम करायची गरज नाही. एकच स्टोअर प्रोसिजर लिहून ठेवा सगळं काम आरामात एक्झिक्यूट होईल. समजलं? सो हाऊ टू यूज स्टोअर प्रोसिजर इन अ MVC क्रूड ऑपरेशन आपल्याला आतापर्यंत माहित नाही. समजतोय? सो युट्यूबवर किंवा नेटवर आज सर्च करायचं संध्याकाळी ही टास्क कंप्लीट करायला. कारण एक मला रिक्वायरमेंट आहे त्या रिक्वायरमेंटसाठी दुसरा बेस असणार आहे जो मी शिकलेला असेल नसेल शिकलेला असेल पण विसरून गेलो असणार आहे किंवा नवीनच मला समजलेला आहे. तो बेस पहिला मला कव्हर करावा लागेल मग माझी टास्क कंप्लीट होईल. समजतोय? इन दिस वे यू हॅव टू परफॉर्म इन अ कंपनी. मला शिकवलं नाही म्हणून मी बसणार नाही हात वर करून. मला तो पॉईंट परत शिकून घ्यावा लागेल तुम्हाला. कारण हा जो सिलेबस आहे एवढा वास्ट आहे आपल्याला 4 वर्ष सुद्धा पुरणार नाही ईच अँड एव्हरी बीट कंप्लीट करायला. तरी पण 4 वर्षानंतर आपल्याला त्यावेळेस समजेल की हा आणखी नवीन काहीतरी ऍड झालंय. त्यामुळं प्रत्येक पॉईंट शिकणं शक्य नाही. नवीन काय ते समजलं सेल्फ स्टडी करून तुम्हाला तो शिकावा लागेल. पण कसा शिकायचा? रिक्वायरमेंट माझी अशी आहे त्यासाठी काय लागणार आहे? स्टोअर प्रोसिजर इन अ क्रूड ऑपरेशन इन MVC 5. मग तुम्हाला नेटवर त्याची व्हिडिओ मिळतील, एक्सप्लेनेशन मिळेल, चॅट GPT तुम्हाला सोल्युशन सांगेल कसं करायचं. मग स्टोअर प्रोसिजर सिम्पलवाली क्रिएट करा. सिलेक्ट क्वेरीवाली इन्सर्ट 2 रेकॉर्ड करणारी लहान टेबलमध्ये आणि क्रूड ऑपरेशननं परफॉर्म करून बघा. एकदा प्रॅक्टिसनं जमली मग क्रिटिकल स्टोअर प्रोसिजर यूज करा. समजतोय? डायरेक्ट जर क्रिटिकल अशी स्टोअर प्रोसिजर वापरली बाप जन्मी सुटणार नाही प्रॉब्लेम. कारण हे कसे आहे 2 टेबलमध्ये आपण इन्सर्ट अपडेट इन्सर्ट सिलेक्ट याप्रमाणे खेळतोय. मग इथं कुठेतरी अडकला लॉजिकमध्ये. त्यामुळे लॉजिकमध्ये एरर आहे स्टोअर प्रोसिजर यूज करायच्या तर माझ्या ह्या इंटरनल लॉजिकमध्ये एरर आहे कळणारच नाही मला. समजतोय? त्यामुळे पहिल्यांदा आपण सिम्पल स्टोअर प्रोसिजर क्रूड ऑपरेशन ट्राय करा. सक्सेसफुल झालं तुम्हाला नॉलेज मिळालं की स्टोअर प्रोसिजर बिहेव कसं करते कशी कॉल करायची. एक हिंट फक्त देतो. स्टोअर प्रोसिजर क्रिएट केली टेबल क्रिएट केला काय होतो त्याचा क्लास क्रिएट होतो. स्टोअर प्रोसिजर क्रिएट केली त्याचा फंक्शन क्रिएट होतो. यू हॅव टू कॉल दॅट फंक्शन दॅट्स इट. संपलं काम आपलं. सेव्ह चेंजेस पण कॉल करायची गरज नाही मला. समजतोय? आता इथून पुढे तुम्ही सगळं स्पून फिडिंग म्हणलं मजा येत नाही. थोडं त्रास झाला पाहिजे. ओके? नाहीतर फक्त ऑफिसच्या नेटचा यूज पिक्चर डाउनलोड करायला आणि दुसऱ्यांना सांगू नका नेटचं हे ते आहे म्हणून. मोबाईलचा वापरतो म्हणून सांगा. तर बाकीचे स्टुडंट मला विचारले पासवर्ड काय आहे काय ऍड करून द्या. पहिला एक स्टुडंट ऍड झाला तर दुसऱ्या ती मुलगी येऊन बसली. परवा आणखी तिसरा कोणतरी येऊन बसणार. तुम्हाला बसायला जागा मिळणार नाही.
त्यामुळं मदत करा, पण आपल्याला त्रास नाही होणार या हिशोबानं. ओके, हे टास्क कळाली सगळ्यांना? हे करताय केला तर तुमचं नॉलेज वाढेल. सिंपल फंड आहे. नाही केला तुमचं नॉलेज वाढणार नाही, आहे तेवढ्यावरच तुम्हाला समाधान मानावं लागेल. आणि इंडस्ट्री इंटरव्ह्यूमध्ये कधी कुठला क्वेश्चन विचारतील, कुठल्या नॉलेजचा तुम्हाला सिलेक्शनला बेनिफिट होईल सांगता येत नाही. यू हॅव टू एक्सप्लेन दॅट. प्रोजेक्टमध्ये मी स्टोअर प्रोसिजर वापरली होती विथ इन अ क्रूड ऑपरेशन, हाऊ इट परफॉर्म, व्हॉट इज द बेनिफिट ऑफ स्टोअर प्रोसिजर. सिंपल 1-2 लाईनमध्ये सांगून टाका. आफ्टर इंट्रोडक्शन ऑफ युअर प्रोजेक्ट तो इमिजिएटली क्वेश्चन विचारेल, व्हाय यू आर युझिंग स्टोअर प्रोसिजर इन अ क्रूड ऑपरेशन ऑफ MVC. व्हाय? देन एक्सप्लेन फीचर्स ऑफ स्टोअर प्रोसिजर, टाइप्स ऑफ स्टोअर प्रोसिजर. म्हणजे काय झालं, तुमचं डेटाबेसचं नॉलेज पण त्याला इनडायरेक्टली कळालं. आणि त्याला कळालं की हा स्ट्रेट फॉरवर्ड फक्त इन्स्टंट अपडेट डिलीट करत नाही, वेगवेगळ्या अँगलने पण क्रूड ऑपरेशन करतोय. समजतं? बॅक टू पॉईंट, लायब्ररी मॅनेजमेंट. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, TBL बुक डिटेल्स आणि TBL ट्रान्झॅक्शन्स करायचे. ओके, आता बुक डिटेल्ससाठी काय करतो मी, रेडीमेड क्रूड ऑपरेशन यूज करतो. इन्सर्ट, अपडेट, डिलीट, डायरेक्ट बुक ॲड होतील. आपण फोकस करूया ह्या ऑपरेशनवर. ओके, ट्रान्झॅक्शन्सवर. सो बुक डिटेल्ससाठी आपण काय करणार, गो टू प्रोजेक्ट. ऑनलाईन स्टुडंट काही प्रॉब्लेम नाही ना? नो सर. नो सर. ओके, जर स्पीड थोडा जास्त झाला तर इमिजिएटली सांगायचा, स्पीड आपल्याला कमी करता येईल. ओके, पुढे गेला लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. नाव ते ब्लिंक व्हायला सांगा मला, मी फॅन बंद करतो. आता इथे आपण जे टेबल ऍड केलेले आहेत, TBL लॉगिन, TBL युजर डिटेल, TBL युजर टाइप्स केलेला आहे. हे 2 टेबल केलेले नाहीत, मुद्दाम केले नाही आपण. का? तर आपल्याला डेटाबेसकडे जाऊन ते नवीन क्रूड ऑपरेशन केल्यानंतर आणखी नवीन टेबल आपल्याला ऍड करायचे. मग त्यावेळेस आपला EDMX फाईल कशी अपडेट करायची, काय, ही थोडी प्रॅक्टिस करायची आपल्याला, त्यासाठी मुद्दाम केलेलं आहे. ओके, फॉलो कर ऍड. आता काय चालू आहे, गिरीसरांचं लेक्चर जावास्क्रिप्ट चालू आहे का? संपत आलंय का संपणार का? सेकंड झालंय. फक्त लक्ष ठेवायचं आठवणी ना, कारण ते परत मिस झाले ना काय होतं, ते लेक्चर्स परत कव्हर नाही होणार. मी पण नाही घेणार, अजिंक्य सर पण नाही घेणार. का तर सरांनी कव्हर जे केलेले पॉईंट आहेत कॉमन मधले, तर मी SQL वेगळा आहे, थोडं डिफरंट आहे म्हणून मी डबल घेतलं होतं. पण जनरली मला आधी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन होते, SQL तुम्ही शिकू नका. मी MySQL शिकवतो. मग काय होतंय, MySQL आणि SQL मध्ये बऱ्याच स्टुडंटचं कन्फ्युजन होतं. तुमच्या आधीच्या बॅचला तो प्रॉब्लेम झाला, क्वेरीजमध्ये थोडा सिंटॅक्समध्ये चेंज होतो, मग ते कन्फ्युज व्हायचे स्टुडंट. म्हणून होणे म्हणून मी ते लेक्चर घेतले होते. पण हे लेक्चर्स मी घेऊ शकत नाही, कारण आपला टाइम कमी आहे. आम्हाला टाइम बाउंड जो दिलेला असतो, तर जर बघितलं तुम्ही जून जुलैचं MVCचं लेक्चर मला 2 एप्रिलपर्यंत संपवा सांगितलेलं आहे. ऑक्टोबरचं 31 मार्चपर्यंत ASP.NET संपवा सांगितलेलं आहे. मे बी 4 दिवस 8 दिवस कमी जास्त होतील, काय प्रॉब्लेम नाही एवढा. एक डेडलाईन दिलेली असते, त्या टाइम बाउंड मध्ये संपवावं लागतं. ओके, पुढे गेलं आपलं लायब्ररी टेबल्स. आता आपले टेबल अवेलेबल नाही आहेत. सो पहिला टेबल काय आला, TBL बुक डिटेल. यात काय काय सांगितलंय, इथे घेऊ, इकडे घेऊ. पहिला बुक ID विच इज अ इंटीजर. त्यानंतर टायटल varchar of 50, author varchar of 50, then price and quantity which is again integer and
available quantity which is again integer. बुक आयडी प्रायमरी की आहे आणि तो ऑटो इन्क्रीमेंट पण आहे. ओके, आणखी काही कन्स्ट्रेंट सेट करायचे का? गरज पडली तर सेट करता येईल आपल्याला. ओके, आता इथं अवेलेबल क्वांटिटीमध्ये जेवढे काही नंबर टाईप करेल तो ऑटोमॅटिक इकडे आला पाहिजे. तसं सेट करता येईल का कन्स्ट्रेंट कुठला? जर मी अवेलेबल क्वांटिटी टाकली नाही इथली इकडे येईल, त्यासाठी कुठला आहे का कन्स्ट्रेंट? जसं डिफॉल्ट व्हॅल्यू मी 0 ठेवली तर तो एंटर नाही केला की बाय डिफॉल्ट तो 0 येतो. मग डिफॉल्ट मला क्वांटिटी पाहिजे. नाही, आपल्याला काय करावं लागेल, ट्रिगर द्यायला लागेल. इन्सर्ट ऑपरेशन करताना क्वांटिटी दिली, डिफॉल्टला क्वांटिटी नाही येणार तिथं. डिफॉल्टमध्ये तुम्हाला व्हॅल्यूज द्यावं लागते, कॉलमचं नाव देता येणार नाही. TBL बुक नाही, हे बुक परचेस करणार आपली लायब्ररी. दरवर्षीची परचेस करणारा बुक, समजा आपल्या लायब्ररी लेटेस्ट तिचे बुक्स 50 बुक परचेस केले, मग त्याचे डिटेल्स आणि एंट्री करून त्यांच्या रॅकवर ठेवले. आता स्टुडंटना देण्यासाठी किती अवेलेबल झाले बुक? 50च्या 50. यातले 10 स्टुडंटनी बुक घेऊन गेले, राहिले किती? 40. सो ही अवेलेबल क्वांटिटी आपली ही मॉडिफाय होत राहणार प्रत्येक वेळेस. फक्त ही क्वांटिटी आहे ही मात्र परचेस करताना फर्स्ट टाइम अपडेट होणार, नंतर आपण त्याला चेंज नाही करणार. आता स्टुडंटला असाइन करताना आपल्याला हा वाला कॉलम लागणार आहे. कोणता? सॉरी, हा वाला टेबल आहे, TBL ट्रान्झॅक्शन. इथं ट्रान्झॅक्शन आयडी, युजर आयडी, कोण बॉरो केले बुक त्याचा आयडी, त्यानंतर बुक आयडी, कोणता बुक घेतला त्याचा आयडी आला, त्यानंतर बॉरो डेट, ना ड्यू डेट अँड रिटर्न डेट. ओके, हे झालं आपलं बुक ऍड. टेबल, न्यू टेबल, transaction ID, integer, user ID, again integer, and book ID, again it is a integer. Borrow date, this is a date type. Due date is also date type, and return date is also date type. त्यानंतर स्टेटस varchar, आणि त्याच्यानंतर इथं काय करू आपण, फाईन अमाऊंट, एक एक्स्ट्रा कॉलम ऍड करून ठेवू. म्हणजे काय होईल, ड्यू डेट आणि रिटर्न डेट मायनस ड्यू डेट जर केली आपण कॅल्क्युलेशन करताना आपल्या लॉजिकमध्ये, आपल्याला नंबर मिळून जाईल, मल्टिप्लाय बाय 10 रुपीज करून टाकू. फ्युचरमध्ये काय करू, फाईन डिटेल्स और फाईन रूल्स असा टेबल देऊ. स्टुडंटसाठी पर डे फाईन किती, टीचरसाठी पर डे फाईन किती, त्या टेबलमध्ये ठेवू. मग हा जो फाईन अमाऊंट कॅल्क्युलेट करायचा आहे तो आपल्याला त्याच्यावरून काढता येईल. जर लॉग इन करणार पर्सन जर स्टुडंट असेल आणि रिटर्न डेट ड्यू डेट नंतर 10 दिवस आहे तर त्याला 10 मल्टिप्लाय बाय 10, 100 रुपीज त्याचा फाईन अमाऊंट तिथे येऊन जाईल. ओके, आणि ज्यावेळेस स्टेटस त्याचं रिटर्न येईल तर हा फाईन अमाऊंट त्यांनी जमा केलाय असं ॲझ्युम केलं जाईल. जर बॉरोड फक्त असेल तर तो फाईन अमाऊंट त्यांनी जमा केलेला नसणार आहे. ओके, आणि त्यावेळेस रिटर्न डेट पण नसणारच आहे. हा काय आपला TBL ट्रान्झॅक्शन. नाव ट्रान्झॅक्शन आयडी प्रायमरी की. अजून काय यामध्ये, आयडेंटिटी स्पेसिफिकेशन, येस. युजर आयडी काय आता, रिलेशनशिप, ऍड. प्रायमरी की कोण आहे, युजर डिटेल्स, युजर आयडी,
आणि इथला काय युजर आय डी, युजरचा ऍड झाला. पुढचा कोण आता बुकसाठी, पुढचा आला बुक कुठला, टेबल कुठला आहे टीबीएल बुक डिटेल्स, बुक आय डी, इथला मात्र बुक. ओके, क्लोज, अगेन सेव्ह. आपला टेबल क्रिएट झाला. एकदा याला रिफ्रेश करा, तुमचे बुक्स टेबल ऍड झाले. नाव मिनिमाइज इट, गो टू युअर प्रोजेक्ट. आता इथे या, पहिल्यांदा काय करणार आपण आता EDMX मध्ये जाऊन आपल्याला पहिल्यांदा अपडेशन करावं लागेल, कारण EDMX मध्ये माझ्या 3च टेबल्स आहेत. सी, माझ्या आणखी 2 टेबल इथं ऍड झाले पाहिजे. सो राईट बटन क्लिक, गो टू अपडेट. आता इथे काय पाहिजे आपल्याला, ऍड करायचं आहे का रिफ्रेश करायचं आहे, ऍड करायचं आहे. बिफोर दॅट मी इथं कॅन्सल करतो, मी जातो TBL लॉग इन मध्ये, आणि मी इथं काय केलं, एक कन्फर्म पासवर्ड नावाचा एक फील्ड मुद्दाम ऍड करून घेतली, एक आपल्याला समजण्यासाठी. कन्फर्म पासवर्ड हा टेबल कोण दिलाय, ऑटो जनरेटेड आहे. ओके, त्यात मी एक्स्ट्रा फील्ड ऍड केली, आपलं कन्फर्म म्हणजे साइन अप करण्यासाठी लागायचा म्हणून. आता बघा, EDMX मध्ये ज्यावेळेस आपण नवीन टेबल ऍड केला, अपडेट मॉडेल फ्रॉम डेटाबेस, एक्सपांड केला, एक्सपांड, 2 टेबल आपले ऑल सिलेक्ट केले. आता इथे बघा, व्ह्यूज अँड स्टोअर्ड प्रोसिजर अँड फंक्शन्स दिसतो इथं. ज्यावेळेस तुम्ही स्टोअर प्रोसिजर क्रिएट करताल तुमच्या डेटाबेसमध्ये, हा इथला चेकबॉक्स पण तुम्हाला चेक करायचा आहे किंवा हा असा एक्सपांड करायचा आहे. खाली तुम्हाला स्टोअर प्रोसिजर लिस्ट येऊन जाईल, कोणती पाहिजे ती सिलेक्ट करा आणि फिनिश करून टाका. जस्ट लाईक ऍडिंग टेबल, ऍड अ स्टोअर प्रोसिजर, दुसरा काही यात फरक नाहीये. टेबल ऍड केला की इथं क्लास तयार होईल, स्टोअर प्रोसिजर क्रिएट केली इथं फंक्शन तयार होऊन जाईल, एवढंच फरक आहे. ट्रिगर तुम्ही हँडल करता का, कोण करतं, तुम्ही इकडे घेता का, इकडे घेणाऱ्याच पार्ट वर तुम्हाला काहीतरी काम करायचं ना. व्ह्यू तुम्ही इकडे घेणार आहे, फंक्शन इकडे घेणार आहे, स्टोअर प्रोसिजर आपल्या विजुअल स्टुडिओ मध्ये घेणार आहे, ट्रिगर ट्रिगरचा संबंध नाही, आता काढा बनवायचं सोडून द्यायचं तिकडे. त्याचं ऑपरेशन आलं की तो एक्झिक्यूट होऊन जाईल ऑटोमॅटिक, तुम्हाला विचारणार पण नाही मी एक्झिक्यूट होऊ का नको, तो एक्झिक्यूट करून रिझल्ट देऊन मोकळा होऊन जाईल. इन्सर्ट अपडेट डिलीटच्या वेळेस ऑन इन्सर्ट, ऑन अपडेट, ऑन डिलीट, ट्रिगर क्लिअर करून टाका. त्यामुळे ट्रिगरला इकडे काही संबंध नाही, काही प्रॉब्लेम येत नाही. फंक्शन्स तुम्ही जनरेट लिहिता, फंक्शन जस्ट लाईक स्टोअर प्रोसिजर, आणि ते कॉल पण करता, म्हणून तुम्हाला फंक्शन, स्टोअर प्रोसिजर आणि व्ह्यू ऍड करता येतो. व्ह्यू काय असतो, इट इज अ रीड ओनली फंक्शन, म्हणजे तिथून फक्त तुम्हाला डेटा रीड करता येतो. इन्सर्ट, अपडेट, डिलीट काहीच होणार नाही, तो फक्त सिलेक्टचं काम करेल. मग व्ह्यू का बनवतात, माझ्याकडे मल्टिपल टेबल्स आहेत. फॉर एक्झाम्पल, आय वॉन्ट टू डिस्प्ले दॅट युजर्स ऑल डिटेल, his username, his name, address, type of that user, either librarian or student, plus how many books that users borrowed from my library. ही सगळी इन्फॉर्मेशन मला एकाच शॉर्ट मध्ये डिस्प्ले करायची. काय झालं, ही सगळी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या टेबलमध्ये, 4-5 टेबलमध्ये, बरोबर आहे. आता कोणतं बुक त्याने बॉरो केलंय त्याचा आयडी माझ्याकडे आहे, त्याचं नाव नाही ना, मग नाव पण पाहिजे मला आता एक प्रॉपर रिपोर्ट डिस्प्ले करताना. मग काय करावं लागेल मला, त्याच्यावर प्रत्येक वेळेस जॉईन लिहून जनरेट करावं लागेल, बरोबर आहे. मग तेच जॉईन काय करेन मी, माझ्या बॅकएंड कोडला लिहिण्याच्या ऐवजी एका व्ह्यू मध्ये लिहीन. व्ह्यू काय करेल माझ्यासाठी, या सगळ्यांचं मिक्सिंग करून मला टेबल जनरेट करून देईल. जस्ट लाईक अटॅचिंग टेबल, आय विल अटॅच व्ह्यू टू माय प्रोजेक्ट. आणि मग तिथून मी काय करेन, फक्त मला रीड ओनली असलेले टेबल रेकॉर्ड्स फेच करून घेईन. समजतोय, म्हणजे इकडं प्रत्येक वेळेस मला जॉईन क्वेरी लिहा, त्यात मॉडिफिकेशन करा, गरज नाही. एकच जॉईन लिहून टाकेन मी तिथं, 5 टेबल जॉईन, आणि त्याच्या रिझल्टवर, व्ह्यूच्या रिझल्टवर व्हेअर क्लॉज अप्लाय करेन. अजून करा आपल्या व्ह्यूचं नाव आहे XYZ, सिंपल क्वेरी फायर करेन मी, सिलेक्ट स्टार फ्रॉम XYZ व्हेअर स्टुडंट आयडी इज इक्वल टू 1. मग तो 1 नंबर स्टुडंट आयडीची सगळीच इन्फॉर्मेशन मला देऊन टाकेल. युजर नेम देईल, त्याचं नाव देईल, टाईप कुठला आहे, कॅटेगरी देईल,
त्यानंतर बुकची लिस्ट देईल, त्यांची नावं पण देऊन टाकेल. दिस इज अ मेन रिझन ऑफ अ बुक. पण मला मॉडिफाय नाही करता येणार. ओके, सो आपले बघा टेबल ऍड झाले. इथला प्रायमरी की इकडे आला, इकडला प्रायमरी की इकडे आला. आणि तुम्ही जर ऑब्झर्व केलं खाली, याला मी सेव्ह करून घेतलं. आता इथं आपले टेबल पण ऍड होते. येस, ऑनलाईन स्टुडंट, यात काय डाऊट आहे का? हो सर. No, sir. अक्षय, Yes, sir. पाऊस पडेल का? नाही आमच्याकडे नाही पडणार. नाही ना? नाही. आहे ना लक्ष? हो. ओके, हे सेव्ह होऊ द्या. सेव्ह झाले की आपण पुढे कंटिन्यू करू. तेजस, हो सर. यश आलाय का गोव्यावरून? आलाय. आलाय ना? हो, गावाकडे आलोय सर. गावाकडे गेलाय? हो. त्या फेनीचा बॉक्स घेऊन गावाकडे डायरेक्ट गेला काय? काय नाही, तसं नाही काही. ओके, तू गावाकडे गेलाय? हो, पुढे तू इथे का गावाकडे आहे? मी पण सर गावाकडेच आलोय जरा. नक्की ना? वा? Okay. Now see, our TBL book details get added. Then TBL transaction, TBL user details, TBL user type, TBL login सगळे ऍड झाले. आता मी TBL login ओपन करून बघितला. बघा बरं, मगाशी मी ऍड केला होता तो ऑटोमॅटिक रिमूव्ह झाला. म्हणजे ह्या टेबलमध्ये तुम्ही काही मॉडिफिकेशन्स केले बाय मिस्टेकली और पर्पजफुली, तुम्ही डेटाबेस इकडं अपडेट करून घेतला, सिंक्रोनाइज करून घेतला, सगळे चेंजेस तुमचे रिमूव्ह झाले. पण तुमचा जो वरचा फोल्डर आहे व्हॅलिडेशन क्लासेस, याला धक्का लागत नाही. हा प्रॉब्लेम कुठे येतो? आपण जो अप्रोच वापरलेला आहे डीबी फर्स्ट अप्रोच, त्या अप्रोचमुळे हा प्रॉब्लेम होतो. कोड फर्स्ट अप्रोचला काय होतं, तुम्ही हा क्लास बनवला असतो आणि ह्या क्लासच्या बेसवर तुमचा डेटाबेस बनवत असतो. मग मला डेटाबेसमध्ये काय केलं, 2 टेबल ऍड करावे लागले. मी तिकडे टेबल ऍड करू शकत नाही. मी काय करणार, इथं क्लास लिहिणार, त्याच्या प्रॉपर्टी लिहिणार आणि परत मायग्रेशनचे 2 कोड एक्झिक्यूट करणार कमांड्स. मग माझा डेटाबेस परत क्रिएट होऊन जाईल तिकडे ऑटोमॅटिक. म्हणजे काय झालं, हे टेबल माझे फिक्स आहेत ना. सो कोड फर्स्टला आपला लॉजिक जे आहे व्हॅलिडेशन और व्हॉट एव्हर वी विल राईट हिअर, नॉट इन अ सेपरेट फाईल. समजतंय? नाव आता आपले टेबल क्रिएट झाले कोणते, बुक डिटेल्स आणि ट्रान्झॅक्शन्स. सो आपण आलो इथं कंट्रोलरमध्ये. आता मला बुकवरच सगळं ऑपरेशन करायचं आहे. म्हणजे काय, इन्सर्ट पण करायचं आहे, अपडेट करायचं आहे, सर्च करायचं आहे, डिलीट करायचं आहे, ऑल ऑपरेशन्स करायचे. म्हणजे बुक काय झालं, वन अ स्मॉल मॉड्यूल. मग आपण काय करणार, मॉड्यूल आलं म्हणून कंट्रोलर जाणार, ऍड न्यू कंट्रोलर सेपरेट बुकसाठी करून घेणार. सो सॉरी, नॉट एम्प्टी, कॅन्सल करू याला, हे लास्टवाले घेऊ, सगळंच काम करून देईल तो आपल्याला. ओके, ऍड मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कोणता आपला, TBL बुक डिटेल्स, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम. यूज सिंक नको राहू द्या, रेफरन्स स्क्रिप्ट. तर त्याच्यावर असिंक जी टेक्निक आपण मेथड शिकली ह्याच्यात, असिंक्रोनस, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस, ती इथं अप्लाय करतो. म्हणजे काय होतं, त्यातल्या मेथड्स मल्टिपल युजर्स एकाच वेळा एका मेथडवर मल्टिपल युजर्स ॲट अ टाइम काम करू शकतात असिंक्रोनसली. त्याच्यानं काय होतं, परफॉर्मन्स वाढतो. मग परफॉर्मन्स वाढत जरी असला त्याच्यानं डेडलॉक सिच्युएशन यायची पण शक्यता वाढते. म्हणून गरज असेल, जास्त युजर्स असतील, एन नंबर ऑफ यूज असिंक्रोनस. जर लिमिटेड युजर असतील, बेसिक असेल, अनचेक करून ठेवा. ओके, बुक नावाचा आपण और बुक्स नावाचं कंट्रोलर क्रिएट केला. पहिला काय करावं लागेल, कॅन्सल करावं लागेल. आपण EDMX फाईल काय केली, अपडेट केली, बरोबर आहे. म्हणून जावं लागेल बिल्डमध्ये, रिबिल्ड करून घ्यावं लागेल. EDMX फाईल अपडेट केली, मॉडिफाय केली,
और त्यामध्ये नवीन ऍड केली, पहिल्यांदा बिल्ड करून घ्यावं लागेल, मगच कंट्रोलर ऍड करा. Oops. आता आपला क्रूड ऑपरेशन सगळेच इन्सर्ट अपडेट डिलीट तो आपल्याला क्रिएट करून देईल. आता काय करा, घरी गेल्यानंतर बूटस्ट्रॅप मेनू with a drop down मेनू हा सर्च करा. हा जर सर्च करा तुम्ही बूटस्ट्रॅपच्या वेबसाईटवर, ही ह्या वेबसाईटवर लिगली तुम्हाला काही एक्झाम्पल्स मिळतील बघा. हे मेनू बार मध्ये तुम्हाला ड्रॉपडाऊन लिस्ट कशी ऍड करायची याचं सिंटॅक्स मिळेल. ते बघा, प्रायमरी वाला असा, सेकंडरी वाला असा आहे, सक्सेस वाले असे, त्यांचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला वेगवेगळे करता येतात. ओके, आता तुम्हाला जो पसंत पडेल तो काय करायचा, आपल्याला आपल्या लेआउट पेजवर वापरायचा आहे. सध्या आपला लेआउट पेज काय करतो, आपल्याला सिंगल मेनू प्रोव्हाइड करतात, एकच, त्याच्या अंडर सब मेनू प्रोव्हाइड नाही करत. आता मला बुकचे रिलेटेड सगळे ऑपरेशन पाहिजे. बुक बघणार मी, त्याच्या अंडर ऍड, अपडेट, डिलीट और सर्च बुक एक मेनू सेपरेट पाहिजे, जस्ट लाईक दिस मेनू. जर इथं तुम्ही बघितला हा मेनू आहे एडिटच्या अंडर सब मेनूज, व्ह्यूच्या अंडर सब मेनूज, असे आपल्याला मेनू पाहिजे. सो वी नीड दिस टाइप ऑफ बूटस्ट्रॅप सिंटॅक्स. मग हा काय करायचा, इथून कॉपी करायचा, हे बघा, हा इथून कॉपी करायचा आणि तिथे वापरायचा. पण हा डायरेक्ट वापरता येत नाही, तुम्हाला त्यासाठी थोडा प्रॅक्टिस बाजूला करावं लागेल. समजतोय? प्रॅक्टिस केल्यावरच तो काम करेल व्यवस्थित. मग इथं काय केलं बघा, हा याला आहे आणि हा अँकर टॅग दिलाय. आपल्याला अँकर टॅगचा रिप्लेसमेंट टॅग कुठला आहे, HTML कडे आपल्या HTML डॉट यस ऑनलाईन स्टुडंट. अँकर टॅग साठी कुठला ऑप्शनल टॅग आहे, ऍक्शन लिंक. मग हा एवढा डिलीट करायचा आणि याच्यात काय करायचं, @HTML डॉट ऍक्शन लिंक लिहायची आणि मग तो यूज करायचा. म्हणजे काय होईल, तिथं तुम्हाला त्या अँकर टॅगवर क्लिक केला तुम्हाला मेनू मिळून जाईल. इथं आहे का, आपण ऍड केलंय का, व्ह्यू शेअर्ड लेआउट मध्ये बघू आहे का, असेल यामध्ये. ब्लिंक होत नाही ना, होत आहे, हे बघा दिसतो इथं, हा वाला इथं बटन ऍड केलंय आणि हा इथे ऍड केला. हा न्यू बार आहे ना, इथं न्यू बार, याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल. किंवा एक नवीन प्रोजेक्ट क्रिएट करा, विथ MVC टेम्पलेट वाला क्रिएट करून घ्या. त्यात तुम्हाला रेडीमेड असा इथं डिझाईन मिळून जाईल. त्यात सगळे काय असतात, असे अँकर टॅग दिलेले असतात. ओके, मग आता ह्याची जे काही प्रॉपर्टीज असतील त्या प्रॉपर्टी मला अप्लाय करायचे आहेत. हा क्लास आहे, हा क्लास कोणाचा आहे, बूटस्ट्रॅपचा आहे. हा बूटस्ट्रॅपचा क्लास मी क्लास प्रॉपर्टी माझ्या ऍक्शन लिंकला कसं सेट करणार, न्यू कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये. समजतोय? म्हणजे सरळ हा आपल्याला खाता येत नाही, आपल्याला थोडं पहिला कॉपी करून त्यात थोडं मॉडिफिकेशन करत 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 करावं लागेल. मग जर एखादा लेक्चर किंवा प्रॅक्टिकल आपल्याला जर टाइम मिळाला, मला सांगा, तुम्हाला हा मी करून दाखवेन. पण हा थोडा वेळ लागेल. डेव्हलपमेंट मधला जास्त टाइम जातो डिझायनिंगला, त्यामुळे तुम्हाला पेशन्स तिथं पाहिजेच डिझायनिंग करायला, मगच थोडा व्यवस्थित होऊन जाईल तो. एकदा का डिझायनिंग सक्सेसफुल झालं प्रॉपर, खटखट 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 कोडिंग सुरू होतं, तिथं मग काय थांबायची गरज नसते. हे सांगितलं, समजतंय काय करायचं? हां, चल उद्या मग ट्राय करू आपण हा. ओके, नाव तोपर्यंत आपलं काम करून ठेवलं इथं बुक कंट्रोलरचे सगळ्या इथं ऍक्शन्स क्रिएट करून ठेवलेले. ओके,
मग इथं आपण आलो इंडेक्सला, गो टू व्ह्यू केला, व्ह्यूला जाऊन इथं टेस्टिंग करू, बुक्स तो ऍड करतोय का नाही करतो, काय बघू आपण. पण आता काय झालंय, आपली रिक्वायरमेंट काय होती, अवेलेबल बुक्स आणि टोटल बुक्स हे आपल्याला हे करायचे होते, वेगवेगळे ठेवायचे होते. क्वांटिटी आणि अवेलेबल बुक आपल्याला काय पाहिजे होते, ऑटोमॅटिक अवेलेबल बुक इथून उचलला पाहिजे. क्रिएट न्यूला गेलो आपण, टायटल दिलं लेट अस सी यशवंत नेटकर, प्राइस समजा 20. आता इथं काय आलंय, अवेलेबल क्वांटिटी पण मला मॅन्युअली टाईप करावं लागेल. समजतोय. मग आपल्याला नको असेल तर आपण काय करणार, त्याला रिमूव्ह करणार आणि बॅकएंडला जिथं आपण इन्सर्टचं ऑपरेशन केलेलं आहे, त्या इन्सर्टच्या ऑपरेशनमध्ये पहिल्यांदा कॉपी करून घेणार क्वांटिटी इंटू अवेलेबल क्वांटिटी, तो सेट करून टाकेल. समजतोय. क्रिएट सी शार्प ब्लॅक बुक XYZ प्राइस 450 क्वांटिटी 10 अवेलेबल क्वांटिटी 10. 2 बुक्स ऍड झाले. एडिट करायचं आहे. एडिटला आलो आपण, नेम PQR केला, प्राइस 450 च्या ऐवजी 400 केली, सेव्ह केली, सेव्ह झाला. एडिट डिटेल्स, डिटेल इन्फॉर्मेशन आली, बॅक टू लिस्ट, हा वाला मला नको आहे, डिलीट करायचा आहे, कन्फर्म केला, रिमूव्ह झाला. समजतोय. म्हणजे आपलं बुकचं कोड ऑपरेशन व्हायला लागलंय. आता आपली रिक्वायरमेंट काय चेंज झाली आहे, आपण अवेलेबल क्वांटिटी आणि क्वांटिटी दोन्ही सेमच पाहिजे, त्या अवेलेबल क्वांटिटी युजर एंटर नाही करणार बुक ऍड करताना. बाय डिफॉल्ट जेवढी क्वांटिटी तेवढीच तिकडे जाईल असं आपण ॲज्युम करू. सो कुठे गेला आपला तो बुक्स कंट्रोलर, इन्सर्टचं कुठं आहे, क्रिएटमध्ये, तो क्रिएटमध्ये गेला आणि परत माघारी क्रिएटमध्ये इथं आला. बरोबर. आता इथं आल्यावर आपण काय केलं, पहिल्यांदा गेलो क्रिएटमध्ये, गो टू व्ह्यू. आपल्याला काय नकोय, अवेलेबल क्वांटिटी हा वाला सेक्शन नको, तो वाला पूर्ण रिमूव्ह करून टाकला आपण. सेव्ह केलं, गो टू कंट्रोलवर गेला. इथं आल्यानंतर त्याने काय केलंय, बाइंडिंग केलंय, इन्क्लूड केलंय. अवेलेबल क्वांटिटी मला इन्क्लूड नाही करायची, आय विल रिमूव्ह इट फ्रॉम अ इन्क्लूड सेक्शन. का सो आता तिकडून काय इन्फॉर्मेशन येईल, बुक आयडी येईल, टायटल येईल, ऑथर, प्राइस आणि क्वांटिटी येऊन जाईल. काय झालंय, तो आपला वायरमन थोडा अतिशहान आहे. त्या माणसानं काय तरी घोळ घातलाय. काय होत असतं, जनरली इलेक्ट्रिकल ह्याच्यात तुम्ही पॅरलल ज्यावेळेस वायरिंग करताना त्यावेळेस लोड कंजम्पशन जर वाढलं आणि तुमची केबल कोर असते आतमध्ये, त्याला कोर म्हणतात इलेक्ट्रिकल लँग्वेजमध्ये, आतली जी तांब्याची तार असते ती जाड असेल तर जेवढं लागलं तेवढं तो खेचून घेतो इलेक्ट्रिसिटी. पण ती जर ॲल्युमिनियमची वापरली कॉस्ट कमी होते, पण कंझम्पशन तेवढं जे एनर्जी ती आली पाहिजे इलेक्ट्रिसिटी तेवढी येत नाही. मग काय होतं, फ्लक्च्युएशन सुरू होतं. फ्लक्च्युएशन सुरू झालं, आता हे 3 फॅन आलेत ना एकाच पॉईंटवर,
एकच कनेक्शन आलंय, त्याच्यावर एक्झॉस्ट फॅन पण आहे, तो फॅन पण आहे आणि हा वाला फॅन पण आहे. मग ते एकाच लाईनवर आल्यामुळे काय झालं, त्याच्या कपॅसिटीपेक्षा जास्त पॉवर ते खेचून घ्यायला लागले आणि अल्युमिनियम वापरल्यामुळे काय होतं, मग ते फ्लक्च्युएशन सुरू होतं. फ्लक्च्युएशन तिथे सुरू झालं की ते ज्या मेन लाईन मधून आलेत तिथं पॉवर फ्लक्च्युएशन सुरू झालं. मग त्यामुळं हा ब्लिंक करायला टीव्ही. मग तो बंद केला की आता हा ब्लिंक नाही करत. पूर्वी काय व्हायचं, त्याने अर्थिंग केली नव्हती. अर्थिंग केलं नसल्यामुळे बाहेरच्या टीव्ही बंद चालू केला, माझा टीव्ही ब्लिंक करायचा. मग त्याला शिवाय घालून ते अर्थिंग करायला लावली. हे कसे असते, पैसे खायचे धंदे असतात हे सगळे. समोरच्याला कळत नाही ना, काढा उलूत. मग त्याला म्हणलं, राजा 5 वर्ष माझे त्यातच गेलेत म्हणलं, अरे माझ्या घरची लाईट फिटिंग मीच करतोय म्हणलं. फक्त इथं आता टीचर असल्यामुळे मी हातात घेऊ शकत नाही. आणि तुला जे पाहिजेत ना सगळे मटेरियल माझ्याकडे म्हणलं, ड्रिल मशीन आहे, सगळं सगळं आहे म्हणलं. तुला काय पाहिजे सांग म्हणलं, लाईन टेस्टर पाहिजे, ते काय पाहिजे सगळं आहे म्हणलं. मल्टीमीटर पण आहे म्हणलं. तू बाहेर खा, मग आपण दोघं जाऊ म्हटलं. मग गपचूप केला कनेक्शन. काय ते पुण्यातले लोक डेंजर आहेत, पैसाला बेकार लुटते. आपला आरो प्युरिफायर सर्व्हिसिंग केलं ना, 9,500 बिल आलं तुझं. माझा घरचा आरो मी सर्व्हिसिंग करतो. त्यात काय आहे, फक्त ते स्पन फिल्टर काढायचं, बदलायचं. डझनावर मिळते अमेझॉनवर, डझन असते ते. 100 रुपयाला, 120, 130 रुपयाला 8, 6, 10 मिळते. एकाची फिल्टरची किंमत त्याला होती 200 रुपये, 300 रुपये लावते. माझं फक्त घरचं करू नको, माझ्या मी करतो म्हणलं घरचं सर्व्हिसिंग. असे लोक आहेत तिथे. आणि समोरच येते देतो ना, समोरच्या पगार चांगला दाबून असतो ना. त्यामुळं द्या पैसे, काय टेन्शन नाही. अमेझॉनवर तुमच्या आरो प्युरिफायरची अख्खी किटच पूर्ण वरची, मोटर सोडून बाकीची जी असते ना वरची किट, ती किट बसते 1200ला 1300ला. हे आपल्याला लावतात 3,000 4,000 रुपये लावतात. काय करायचं बघा तुम्ही, आरो प्युरिफायर किट म्हणून सर्च करा नेटवर. फक्त मोटरची कॉस्ट जास्त आहे. आणि ती किट बदलली ना, आरो प्युरिफायर मध्ये फक्त तुमचा जो डब्बा असतो फायबरचा तेवढाच जुना होतो, तो आणि मोटर, बाकी सगळंच नवीन होतं. परत ते काय म्हणतात, 6 महिन्यांनी नवीन घ्या आरो प्युरिफायर, हे बदलून टाका. मग त्याच्याकडनंच घ्या विकत 10,000चा. सो इथं आलो आपण. आता इथं व्हॅलिड असेल तर ऍड करतो आपण. पण बिफोर ऍड आपण काय करणार इथं, आता आपला जो हा TBL बुक डिटेल्स आहे, ऑब्जेक्ट डॉट क्वांटिटी, सॉरी अवेलेबल क्वांटिटी इज इक्वल टू काय सेट करा, आपल्याला क्वांटिटीज तिथं कॉपी करायची आहे. आपण काय करणार, TBL बुक डिटेल्स डॉट क्वांटिटी. कळालं. आता माझ्या फॉर्म कडून मला अवेलेबल क्वांटिटी तर युजर एंटर नाही करणार. विदाउट अवेलेबल क्वांटिटी तो इकडे येईल. अवेलेबल क्वांटिटी माझी नल आहे, आता तो इकडं आहे. जी एंटर केलेली क्वांटिटी आहे तीच स्टोर होऊन जाईल. नाव सेव्ह अँड नाव अगेन एक्झिक्यूट युअर कोड. गो टू इंडेक्स व्ह्यू एक्झिक्यूट. समजलं ना आपल्याला रिक्वायरमेंट कशी त्याप्रमाणे चेंजेस केले. अवेलेबल क्वांटिटी युजरला आपल्याला एंटर नाही करू द्यायची, बाय डिफॉल्ट ती असणार ना. मी जर लेटेस्ट तिचे 40 पुस्तकं परचेस केली असतील लायब्ररीमध्ये ठेवायला, करंटली माझी काय असणार आहे, अवेलेबल क्वांटिटी 40 असणार आहे, बरोबर. त्यामुळे इथं युजर एंटर नाही करणार. क्रिएट न्यू, चेक करा. इथे आता अवेलेबल क्वांटिटी नाही आहे. टेस्ट युअर सी यशवंत कानेटकर प्राइस. हा नाही ना, पण तसं आणखीन तुम्हाला करता येईल. म्हणजे माझ्याकडे ऑलरेडी लेटेस्टचे 40 पुस्तक आहेत, आणखी 10 पुस्तक परचेस करायचे आहेत मला. मग इथं मला सर्चिंग करावं लागेल, इथं ॲजॅक्स लिहावं लागेल. मी ज्यावेळेस इथं लेटेस्ट सी टाकेन किंवा टेस्ट युअर सी स्किल टाकेन, लगेच इथं अवेलेबल क्वांटिटी एवढी म्हणून दिसून जाईल आपल्याला. मी 5 क्वांटिटी टाकली, अवेलेबल क्वांटिटी 5 ऑटोमॅटिक आली. जेवढं करेल तेवढं कमीच आहे. डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही जेवढं लॉजिक लावता, क्रेडिट वेळ लावता, तेवढी कमी असते. पण त्यासाठी पण मग थोडा त्रास वाढतो. आता ॲजॅक्स मला शिकावं लागेल. ॲजॅक्स शिकायचं म्हणलं की मग पहिला jQuery शिकावं लागेल. मग jQuery मध्ये मेथड कशी कॉल होते बघावं लागेल, असिंक्रोनसली इन ॲजॅक्स. मग ॲजॅक्स
त्या आपल्या टेक्स्ट बॉक्समध्ये व्हॅल्यू फेच करून डेटाबेसकडे जाईल, तिथून सर्च करेल, क्वांटिटी फेच करून घेईल आणि मला इथं खाली क्वांटिटी दाखवेल. एवढी प्रोसेस कधी करेल तो? टेक्स्ट बॉक्स व्हॅल्यू एंटर केली, इमिजिएटली बॅकएंडला मला सर पण कंपनीमध्ये येणार माझं काम असेल तरी सांगलं सगळं कसं पाहिजे सगळंच माहिती. हे कधी होतं, ज्यावेळेस तुम्ही 2 वर्ष, 5 वर्ष, 8 वर्ष एक्सपिरियन्स घेता. जसं एखाद्या मेकॅनिकच्या दुकानात एखाद्या पोराला कामाला ठेवायचं, त्याला सगळंच करावं लागतं. गाड्या पुसाव्या लागतात, ऑइल पडलेलं पुसावं लागतं, सगळं करावं लागतं. पण ज्यावेळेस तो 5 वर्षानं इंजिनचा एक्सपर्ट होतो, त्यावेळेस दुसऱ्या मेकॅनिक त्याला ऑइल पूस म्हणत नाही, त्याला काय म्हणतो, तू फक्त इंजिनचं काम कर म्हणतो, कारण तू इंजिनमध्ये एक्सपर्ट आहे. आता माझा एक मित्र आहे, फक्त स्प्रिंगवरच काम करतो त्याला. दुसरीकडे कोण आहे? किती वर्ष एक्सपिरियन्स त्याला? 4 वर्ष. 4 वर्ष. त्याला विचार ना, पहिल्या वर्षी काय केला तू कंपनीत? बऱ्याच वेळा पहिल्या वर्षी ते इंटर्नशिप. त्याला पेपर प्रिंट काढ, झेरॉक्स आण, हे लाईट बिल भरून ये, अशी कामं सांगतात, कळलं का लहान कंपनीत. हाच फरक असतो ना. तुम्हाला एका एरियात तुम्ही काय होता, .NETच्या कुठल्या तरी एका एरियामध्ये तुम्ही एक्सपर्ट म्हणता. मग कंपनी काय करते, तुमच्या एक्सपर्ट एरियात तुम्हाला काम सांगायला सुरुवात करते, दुसरीकडे काम सांगत नाही, तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढावी म्हणून. पण हे कधी एक्सपिरियन्स आल्यावर. पण एक्सपिरियन्स याच्या आधी तुम्हाला सगळंच अँगलमध्ये टेस्ट करतात आणि मग काम करता करता तुम्ही एका एरियात स्ट्रॉंग होता, काही एरियात तुम्ही वीक होता. मग काही जण डेव्हलपमेंट करता करता वेब सर्व्हिसेसमध्ये स्ट्रॉंग होतो, इकडं वीक होतो. मग काय होतं, त्याला वेब सर्व्हिसेसचं काम सांगतात, फक्त तू हे कर, हे काम कर, API क्रिएट कर, त्याच्यावर सिक्युरिटीमध्येच काम कर, दुसरं काय काम करू नको. असं ते नंतर हळूहळू होतं, तुमच्या एक्सपिरियन्सवर, अप्रेझलवर ते हळूहळू तुम्हाला डायव्हर्ट करायला सुरुवात करतात. पण फ्रेशर लेवलला इनिशियली सगळंच तुम्हाला आलं पाहिजे. एक्सपिरियन्स पेक्षा प्रेशरला डोकं जास्त लावावं. डोकं जास्त लावावं लागतं, पण रिस्क कमी असते, कमी घेते तुमच्यावर. कंपनी रिस्क घेत नाही, रिअल टाइम प्रोजेक्टवर तुम्हाला टाकत नाही. जसं मिलिटरीमध्ये एखादा जवान भरती केला, पहिले 6 महिने, वर्ष, 2 वर्ष काय असतं, कॉमन ट्रेनिंग असतं त्यांचं. जर NDA तुम्ही बघितलं असेल, NDA आपल्या इथून जवळ आहे, पहिलं वर्ष काय असतं, तर त्यांचं कॉमन ट्रेनिंग असतं. आर्मीवाल्यांचं, एअरफोर्स, नेव्हीवाल्यांचं सगळ्यांचं कॉमन ट्रेनिंग असतं. पहिल्या वर्षात मग त्यांचं सेपरेशन केलं जातं, जस्ट लाईक युअर इंजिनिअरिंग. एका वर्षानंतर काही जण जातात आर्मीवाले आर्मीकडे, इंजिनिअरिंग एअरफोर्सवाले एअरफोर्सकडे आणि नेव्हीवाले नेव्हीकडे. मग 1 वर्ष 2 वर्ष त्यांचा जो टाइम पिरियड आहे नंतरचा, तो त्यांचं स्पेशलायझेशन ट्रेनिंग असतं. मग त्याच्यामध्ये पण सब स्पेशलायझेशन असतं. काही पॅराट्रूपर होतात, काही जण पॅटर्न टँकवाले एक्सपर्ट होतात. मग त्यांना आयुष्यभर पुढे त्यातच काम करायचं. पण काय, पहिले वर्ष 2 वर्ष प्रोबेशन पिरियडमध्ये सगळंच काम करावं लागतं, झाडूचं मारावं लागतं, कॉमन पेट्रोलिंग करावं लागतं, सगळं कॉमन ट्रेनिंग घ्यावं लागतं. का माहित नाही ना, उद्या ट्रेनिंग पिरियडमध्ये जर अचानकच वॉर सुरू झालं, कुठून बंदूक घेऊन जावं लागते. तसं ट्रेनिंग पिरियडमध्ये आलेला फ्रेशर तो म्हणतो मी ह्यात एक्सपर्ट आहे, त्या एक्सपर्ट आहे, ह्यात बाप आहे नसतो, पण तो रिअल टाइम त्यांना माहित नाही ना. मग त्या अर्थात सगळ्यांना कॉमन प्लॅटफॉर्मवर घेतात, असाइनमेंट देतात. त्या असाइनमेंटच्या बेसवर हळूहळू काय होतं, प्रत्येकाचं हिडन स्किल समोर यायला सुरुवात होतं. काही जण डिझायनिंग चांगलं करत असतात, काही जण कोडिंग फास्ट करत असतात, काही जण कोडिंगमध्ये पण डेटाबेसकडे काम व्यवस्थित करतात, क्वेरीज प्रॉपर हँडल करतात, काही जण API व्यवस्थित बनवू शकतात. सगळ्यांना टास्क फ्रेशरला सेमच मिळते, थोडंफार कमी जास्त प्रमाणात. मग याच्यावर त्यांच्यातले हिडन स्किल समजायला सुरुवात होते. मग हळूहळू त्याच्या बेसवर काय करतात, त्यांना असाइनमेंट देतात, एखाद्या एक्सपिरियन्स पर्सनच्या अंडर टाकतात. तो काय करतो, डायरेक्ट प्रोजेक्ट त्याला घेत नाही, डमी प्रोजेक्ट असतो किंवा त्यांचा ऑलरेडी एक क्रिएट केलेला प्रोजेक्ट असतो, मागं तयार करून ठेवलेला असतो. तो म्हणतो हा प्रोजेक्ट आहे, याचं मॅन्युअल वाच आणि ते मॉड्यूल मला डेव्हलप करून दाखव बाजूला. मग चुकला काय फरक पडणार नाही, प्रॉपर केला कम्प्लीट किंवा त्याच्यापेक्षा भारी केला, त्यात ते इंटिग्रेशन करून घेतील मे बी. ह्याच्यावरून तुमचं इव्हॅल्युएशन होतं, हा तुम्ही C#च्या कोडिंगमध्ये एक्सपर्ट आहे. काही जण त्यामध्ये फेल होतात, मग त्यांना दुसरी टास्क मिळते पॅरलल त्यावेळेस. मग एक काम कर, तुला क्रूड ऑपरेशन जमाना ना, तू API सिक्युरिटीकडे जा किंवा डिझायनिंग करून दाखव मला. हे बघ, हे आपल्या प्रिव्हियस एक प्रोजेक्ट क्रिएट केलेला आहे, ह्याचे डिझाईन बघ, यात काय तुला इम्प्रुव्हमेंट करता येते का, किंवा असं करून दाखव मला. तो कोडिंगमध्ये फेल गेला, पण डिझायनिंगमध्ये एक्सपर्ट झाला, म्हणजे प्रॉपर केलं. मग त्याला रिकमेंड करतात, याला आफ्टर प्रोबेशन पिरियड डिझायनिंग टीमकडे हँडओव्हर करा, माझ्याकडे नका देऊ, माझ्याकडे घेतलं तर माझ्या प्रोजेक्टची वाट लावतो. समजतोय? म्हणून तुम्हाला सगळ्या अँगलमध्ये आलं पाहिजे. 2 वर्ष झाले तुम्हाला, तुम्ही जर समजा API मध्ये एक्सपर्ट झाला असाल, तुम्हाला UI मध्ये काय करतात,
त्याचे टॅग काय आहेत, बॅकएंडला काय करतात डेटाबेस, त्याचे क्वेरीज काय आहेत विचारणार नाही कोण. हार्डली एक नॉमिनल 2-4 क्वेश्चन विचारतात बेसिकवाले, त्याच्यापेक्षा डिफिकल्ट विचारत नाहीत. पण एपीआय मध्ये मात्र तुम्हाला ते एकदम घासून विचारतील. एपीआय सिक्युरिटीज, त्याचे कीज काय, कशा अप्लाय करायच्या काय, सगळं ते विचारतील. समजतोय? मग तेवढाच एरियावर का तर तुम्ही एक्सपर्ट झाला तिथं. फ्रेशरला मात्र ऑप्शनच नाही. तुम्हाला ते ट्रेनचा स्पीड पण काढ म्हणतील, प्लेनचा पण, बोट रिव्हरचं स्ट्रीम पण सांग म्हणतील, येताना पायऱ्या किती आहेत त्याला मोजून पण दाखव म्हणतील, काही सांगतील. फ्रेशरला काही हे नाही आपल्याला. त्यामुळे म्हणू शकत नाही मी. एक तर मी त्या कंपनीचा मालक पाहिजे किंवा त्यांनी जे सांगतील ते टास्क आले पाहिजे, जर कंपनीत त्या जॉब पाहिजे म्हणून. ओके, हे झालं आपलं दॅट दिस सेक्शन, बुक डिटेल सेक्शन. आता आपल्याला काम करायचंय टीबीएल ट्रान्झॅक्शनवर. ओके, आता हे मात्र आपण कोडिंग करणार आहे. सो आपण काय करणार आहे आता, गो बॅक टू कंट्रोलर. आता नवीन ट्रान्झॅक्शन आलंय, हा क्रूड ऑपरेशन आहे. याच्यात पण आपण ट्रान्झॅक्शन करणार आहे, काही वेळा ट्रान्झॅक्शन चुकणार आहे आपले, मग मला मॉडिफिकेशन करावं लागतील. बुक रिटर्न डेट काही वेळा काय होते, चुकू शकते, काही वेळा फाईन कमी जास्त होऊ शकतो. सो आपल्याला इथं पूर्ण क्रूड ऑपरेशन करावं लागेल. सो ज्यावेळेस क्रूड ऑपरेशन येतील, मल्टिपल ऑपरेशन येतील, आपल्याला त्याला मॉड्यूल म्हणून कन्सिडर करावं लागेल. मॉड्यूल म्हणून कन्सिडर केलं की त्याला सेपरेट कंट्रोलर आपल्याला द्यावं लागेल. सगळेच टास्क आपल्याला एकाच कंट्रोलरमध्ये गर्दा करायचा नाही कधीच. त्यांचे सेपरेट कंट्रोलर राहायचे. समजतोय? म्हणजे मी काय करेन, ट्रान्झॅक्शनसाठी वेगळा कंट्रोलर लिहीन, त्याचं क्रूड ऑपरेशन करेन. मेनूसाठी वेगळा कंट्रोलर लिहीन, सॉरी काय आपला तो बुकसाठी सेपरेट त्याचे क्रूड ऑपरेशन करेन. युजर टाईप आहे, त्याचे वेगवेगळे क्रूड ऑपरेशन्स आहेत. नवीन युजर टाईप ऍड केलाय, एडिट केलाय, डिलीट केलाय, काय आहे, मग युजर टाईपचा पण मी एक सेपरेट कंट्रोलर लिहीन. याचा बेनिफिट काय होतो, तुमचा कोड सुटसुटीत राहतो. पुढचं ऑपरेशन बेनिफिट काय आहे, ज्यावेळेस तुम्ही रोल बेस ऑथेंटिकेशन करता, कोणतं ऑपरेशन कोणाला द्यायचं आहे, तुम्हाला त्रास कमी होईल. आता युजरचे टाईप आहेत, हे ऍड स्टुडंट करू शकतो का, नाही करू शकत. एडिट करू शकतो का, डिलीट करू शकतो का, नाही. म्हणजे युजर टाईपचे ऑल ट्रान्झॅक्शन्स, व्हॉट एव्हर ऑल मेथड्स कोण ऍक्सेस करणार आहे, फक्त ऍडमिन ऑर युअर लायब्ररियन, राईट. मग मी प्रत्येकाला इथं ऑथेंटिकेशन देण्याच्या ऐवजी डायरेक्ट तुमच्या क्लास लेवलवरच, कंट्रोलर लेवलवरच ऑथेंटिकेशन अप्लाय करेन. समजतोय? दिस इज द बेनिफिट ऑफ सेपरेशन ऑफ मॉड्यूल्स. एक तर कोड सुटसुटीत होईल, तुमचे ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन इझी होऊन जातील. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला वेगवेगळे ऑथेंटिकेशन अप्लाय करता येईल. नाही काय होईल, एन नंबर ऑफ माझ्याकडे मेथड आहेत, 10-15. दुसऱ्या क्लासमधले 10-15 मेथड बरोबर 20 मेथड बरोबर मी ऍड केल्या. आता ह्या 10 मेथडवर मला ऑथेंटिकेशन एकदम करता येणार नाही. मग प्रत्येक वर जाऊन मला ऑथेंटिकेशन करत बसावं लागेल. आपण मेथड लेवलवर, ऍक्शन मेथड लेवलवर ऑथेंटिकेशन कसं करायचं आणि कंट्रोलर लेवलवर ऑथेंटिकेशन करायचं कसं करायचं हे शिकणार आहे. कंट्रोल लेवलवर केलं, आतमध्ये तुम्ही जेवढ्या मेथड लिहाल सगळ्यांवर एकाच शॉटमध्ये ऑथेंटिकेशन अप्लाय होऊन जाईल. 10 पैकी 5 वर करायचं, मला 5 वर करायचं नाहीये, मग मी एक इंडिव्हिज्युअल ऍक्शन मेथडवर ऑथेंटिकेशन करेन. समजलं? दॅट वाय वी आर सेपरेटिंग दॅट मॉड्यूल्स. कंट्रोलर ऍड सेपरेट कंट्रोलर एम्प्टी. तर ह्या डिफॉल्ट मध्ये काय करायचं, इथं बुक ट्रान्झॅक्शन्स कंट्रोलर. आता इथं आता बुक ट्रान्झॅक्शन मध्ये मला एक बॉरो अँड रिटर्न असे 2 ट्रान्झॅक्शन करायचे, बरोबर आहे. मग आता इथं आपल्याला बुक असाइन करायचंय, बॉरो करायचंय, बरोबर. त्यासाठी काय करावं लागेल, इथे सांगा, नाव पाहिजे मला, ऍक्शन रिझल्ट इशू बुक. हा काय करेल, बुक इशू करून टाकेल. ओके, सो रिटर्न इशू प्रायव्हेट कुठली आपली एंटिटी मॉडेल्स
लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम एंटिटी, लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम एंटिटी DBO इक्वल टू न्यू लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम एंटिटी. आता इश्यू बुक करायचं आहे. सो इश्यू बुक करायला कुठलं क्रेड ऑपरेशन येईल? अपडेट, डिलीट, सिलेक्ट आणि इन्सर्ट मधलं इन्सर्टचं म्हणजे क्रिएटचं ऑपरेशन येईल. ओके, म्हणून मी इन्सर्ट शेवटी घेतलं, पहिला नाही घेतलं. इश्यू करतो ना, म्हणजे काय, तुला मी बुक देतोय म्हणजे मी काय करणार, तुझी एंट्री इन्सर्ट करणार, तू रिटर्न करायला आला. आता रिटर्नला कुठलं येईल? अपडेटचं येईल. बरोबर ना? म्हणजे तू मला बुक रिटर्न करायला सिलेक्ट तर सर्च येणार पहिल्यांदा, तुझ्या नावाने मी पहिल्यांदा सर्च करणार आयडी ना तुझ्या. तू कुठलं बुक रिटर्न करायला, त्या आयडी वर मी अपडेट करणार की बाबा ह्या XYZ आयडीचा जो स्टुडंट आहे त्याने हे PQR बुक रिटर्न केलेलं आहे, किती तारखेला केलेलं आहे, काय केलेलं आहे आपण करणार. ओके, सो इश्यू बुक. इश्यू बुकला आलो, इथं आपण राईट बटन क्लिक, ऍड व्ह्यू, इथं एम्प्टी मॉडेल घेऊ, लेआउट पेज नको राहू द्या. ओके, ऍड. मॉडेल कुठला येईल? आपण परत माघारी जाऊ. आता गो टू कंट्रोलर. आता आपल्याला बुक इश्यू करायचं आहे, टी-बिल ट्रान्झॅक्शन्स तर करायचे आहेत, पण याच्यावर आपल्याला व्हॅलिडेशन टाकायचे आहेत. युजर आय डी, आता इथं तुम्ही दोन ऑप्शन्स घेऊ शकता. डायरेक्ट आयडी तिथं टाईप करावं लागेल, बुकचा आयडी पण टाईप करायचा टेक्स्ट बॉक्समध्ये, किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला एक घेता येईल, इथं ड्रॉपडाऊन लिस्ट घेऊन त्या तिथं तुम्हाला स्टुडंटचा जो नेम आहे, स्टुडंट नेम तिथे तुम्ही शो करू शकता. ओके, आता आपण असं ॲझ्युम करू की हे जे लायब्ररी सॉफ्टवेअर बनवतोय आपण एका छोट्या कॉलेजसाठी बनवतोय, जे BCA BCSचं एकच कॉलेज आहे, तिथे लिमिटेड स्टुडंट आहेत, 100-150 स्टुडंट आहेत. मग तिथे तुम्ही ड्रॉपडाऊन लिस्ट पण घेऊ शकता. नसेल तर हा युजर आयडी मॅन्युअली टाईप करावा तुम्हाला येईल. बऱ्याच वेळा लायब्ररीत तुम्हाला कार्ड मिळतं, येताना ते कार्ड घेऊन या सांगतात, त्याच्यावर तुमचं नाव आणि आयडी पण दिलेलं असतो, एक जनरेट करून बारकोड तिथे चिटकवलं असतो बघा. तो आयडी काय आहे? तुमचा युजर आयडी असणार आहे. बुक आयडी, आता इथं आपण काय करू शकतो, बुकचं नाव टाकून तिथं घेऊ शकतो. ओके, मग ह्याला मी काय करेन, ड्रॉपडाऊन लिस्ट वापरेन बुकसाठी. यासाठी काय वापरेन? टेक्स्ट बॉक्स युजर एंटर करेन. बॉरो डेट आणि ह्यासाठी आपण डेट टाइम वापरणार आहे. पण काय आहे, याच्यावर आपल्याला व्हॅलिडेशन्स अप्लाय करायचे. सो व्हॅलिडेशन मध्ये स्टेटस कंपल्सरी आहे का? बॉरोड ऑर रिटर्न, MD चालेल का? MD नको आपल्याला, रिक्वायर्ड पाहिजे कंपल्सरी. बरोबर. रिटर्न डेट रिक्वायर्ड लागेल का? नाही लागणार, कारण काय आहे, इश्यू करताना मी रिटर्न डेट कसं टाकणार? तो ज्यावेळेस रिटर्न करायला येईल त्यावेळेस टाकेल, म्हणजे काय, रिटर्न डेटवर रिक्वायर्ड येणार नाहीये. ड्यू डेट, याला काय होईल सांगा बरं? ऑनलाईन स्टुडंट आहेत का, गेले? हो सर. पाऊस पडेल का? ड्यू डेटवर नाही. कुठला व्हॅलिडेटर आपल्याला अप्लाय करता येईल? कोण सांगेल ऑनलाईन स्टुडंट? ड्यू डेटला मी कुठलाच व्हॅलिडेटर अप्लाय नाही करणार. का बरं? आपण ड्यू डेट एंटर करूच देणार नाही त्याला. त्याला फक्त काय म्हणणार, बॉरो डेट एंटर कर. बाय डिफॉल्ट आपण सेट करणार आहे करंट सिस्टीमची डेट. पण जर त्याने मॅन्युअल टाकला इथं डेट कुठली दुसरी, तर त्याच्या बेसवर ड्यू डेट आपली कॅल्क्युलेट झाली पाहिजे. त्यामुळे ड्यू डेट काय होईल, युजर एंटर नाही करणार. मग एंटर करणार नसेल तर त्याच्यावर व्हॅलिडेटर कुठला अप्लाय करायचा आहे का मला? नाही करायचा. सो याच्यावर व्हॅलिडेटर येणार नाही. वाय आय एम डिस्कसिंग दिस पॉईंट, तुम्हाला कुठं व्हॅलिडेटर कुठला वापरायचा आहे, लॉजिक जनरेट झालं पाहिजे, समजलं पाहिजे. स्ट्रेट फॉरवर्ड मी इथं सांगू शकतो, इन्सर्ट ऑपरेशन, अपडेट, डिलीट ऑपरेशन, पण आपण उलट स्टडी डिस्कस करतोय. माझी रिक्वायरमेंट कशी आहे, तसं मला व्हॅलिडेशन्स अप्लाय करता आले पाहिजे, मग इन्सर्टचं ऑपरेशन माझं सुरू होऊन जाईल. समजतोय? बॉरो डेट लागणार आहे कंपल्सरी, युजरने एंटर केलीच पाहिजे, सो रिक्वायर्ड आला. बुक आयडी त्याने सिलेक्ट केलाच पाहिजे, रिक्वायर्ड आला.
युजर आय डी टाईप केलाच पाहिजे, रिक्वायर्ड आला. ट्रान्झॅक्शन आय डी ऑटो इन्क्रीमेंट आहे, काही संबंध नाही, एंटर करणार नाही तो, काहीच नाही, त्याच्यावर व्हॅलिडेशन येणार नाही. सो गो बॅक टू युअर प्रोजेक्ट व्हॅलिडेशन क्लासेसवर. जसं आपण बाकीचे क्लासेस ऍड केले तसे इथे आपण काय करणार, आपला व्हॅलिडेशन क्लास क्रिएट करणार. कोणता क्लास? टीबीएल बुक, सॉरी टीबीएल ट्रान्झॅक्शन मॉडेल. आपल्याला ह्याच्यासाठी पाहिजे ना, बरोबर आहे. मग हा वाला कॉपी केला, कॉपी 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 स्टेटस अँड फाईन अमाऊंट. फाईन अमाऊंटवर आपण काम नाही करणार, त्यामुळे हा आपण ब्लँक सोडून टाकला. ज्यावेळेस मला गरज पडेल परत मी माझा हा क्लास मॉडिफाय करेन. कॉपी केला, गो टू व्हॅलिडेशन क्लासेस, राईट बटन क्लिक, ॲड क्लास. या क्लासला नाव काय देणार आपण? टीबीएल ट्रान्झॅक्शन मॉडेल. समज आयडिया येते थोडीफार. डिस्कशन केल्यामुळे काय होईल, थोडा स्पीड कमी होईल आपला, पण जेवढा तुम्ही फास्ट रिस्पॉन्स देताल तेवढा माझा स्पीड वाढेल. तेवढं थिंकिंग तुमचं फास्ट झालं पाहिजे. कंटिन्यू तुमच्या माइंडमध्ये लायब्ररीज फिरली पाहिजे. रेफरन्स तुमच्या कॉलेजचा घ्या इमिजिएटली. म्हणून आपण हा बेसिक वाला एक्झाम्पल घेतलाय प्रोजेक्ट क्रिएट करायला. कारण तुम्ही लायब्ररी इतके दिवस ऍटलिस्ट एक तरी 3 वर्षात बुक विड्रॉ केला असणार आहे, रिटर्न केला असणार आहे, बरोबर? दिलं नाही. आणि डिपॉझिट गेलं. किती होतं डिपॉझिट? ऍडमिशन घेताना डिपॉझिट असतं 500-1000 रुपये. देत नाही म्हणून बुक दिला नसतं तुम्ही. मागतात का? त्यांना म्हणायचं मग माझा डिपॉझिट बंद कट करून घ्या असं. कुठला आहे? एवढ्यावर स्ट्रीम टाकला त्याचा फाईन मध्ये नवीन बुक येऊन जाईल. सो ट्रान्झॅक्शन आयडी आपलं नाही इथं, युजर आय डीला रिक्वायर्ड. याला कॉपी करू. बुक आय डी पण बुक्स हे ऍडव्हान्स नॉलेजसाठी नसतात. बुक्स हे तुमचे फंडामेंटल क्लिअर करायचे. कॉलेज तेच म्हणतो ना, कॉलेजमध्ये शिकवणं शक्यच नाही त्यांना. 40 लेक्चरमध्ये तुझा अख्खा सिलेबस संपत झाला. 40 लेक्चरमध्ये 40 लेक्चर म्हणजे किती झाले? 40 दिवस. एका सेमिस्टरमध्ये 40 दिवसात तुझं लेक्चर संपलं पाहिजे सिलेबस सगळा. कसं पॉसिबल आहे? आपला तास किती तास आहे दररोज? 2 तास आहे. आणि आठवड्यातले किती दिवस आहे? 6 दिवस आहे, बरोबर आहे. कॉलेजमध्ये तुमचं किती दिवस असतं आठवड्यातले लेक्चर? 4 दिवस असतात. 4 दिवसातले पर डे किती असतात? 1 तास असतो. अर्धा तास 40 मिनिटाचा असतो, त्यातला तुम्ही 15 मिनिटं जाण्या येण्यात घालता, अर्धा तास. म्हणजे किती झाले? आठवड्यातले 2 तास झाले. इमॅजिन करा 6 महिन्यात किती तास झाले? सिलेबस कम्प्लीट होईल का? मग एक्स्ट्रा शिकवणं शक्यच नाही. मग ते काय करतात? बेसिक जे सिलेबस मध्ये दिलेलं असतं. MVC कॉमन आहे, जावात पण आहे, तुमच्या डॉट आहे, पायथॉन मध्ये आहे, PHP मध्ये आहे, रुबी रेल मध्ये पण आहे. सगळीकडे ऍडव्हान्स मध्ये वापरलेला आहे MVC. रिक्वायर्ड झाला इथं. ड्यू डेट नॉट रिक्वायर्ड, रिटर्न डेट ऑल्सो नॉट रिक्वायर्ड. आणि स्टेटस इट इज कंपल्सरी रिक्वायर्ड. ओके. काय व्हावं लागलंय, तुमचा व्ह्यू कोणी क्लिअरच नाही केला कॉलेजमध्ये शिकताना, की मला हे शिकायचं तर असंच का शिकायचं, असं शिकून नाही चालणार. आम्हाला बार्शीचे नष्टे सर म्हणून होते, आता ते बार्शीचे कुठल्या कॉलेजमध्ये HOD आहेत नष्टे म्हणून, पास्कल शिकवलं होते. त्यांनी मला 4 दिवस फक्त कोड कसा लिहायचा हे शिकवलं. तर मी जे टाईप करताना कोड कर्ली ब्रेस ओपन क्लोज करतो, हे करतो आपण ना, पहिला ब्रॅकेट क्लोज केल्याशिवाय पुढे जायचंच नाही आणि अलाइनमेंट केल्याशिवाय पुढे जायचंच नाही, त्यांनी शिकवलं. त्यामुळे ती जेवढी सवय लागली मला प्रोजेक्ट करताना CCPPचा काहीच वाटत नव्हतं. तुम्हाला मला वाटतं मॅथ्स होता का माहित नाही BCA ला, आम्हाला BCS ला मॅथमॅटिक्स होतं. M1 M2 M3 होते. तर त्यामध्ये रुंगकुटा मेथड आणि अशा वेगवेगळ्या मेथड्स आहेत कॅल्क्युलेशन करायला. त्या फॉर्म्युल्याचे मी प्रोजेक्ट बनवत होते.
त्याला फक्त तुमचा तो एक्सप्रेशन द्यायचा, तो डायरेक्ट तुम्हाला रिझल्ट कॅल्क्युलेट करून देईल. आमच्या कॉलेजमध्ये सर होते आमच्या ठिकाणी. कुठे पेपर म्हणले की आज आमच्या हात क्वेश्चन होते. त्याच्यानं काय होतं, स्टुडंटचा पास तर होतो पण करिअरची वाट लागते स्टुडंटच्या. नापास झाला चालेल स्टुडंट, पण फ्युचरमध्ये तो पायावर उभा राहायला पाहिजे. पोरं बरोबर मॅनेज करायचं सगळं. सिलेबस कम्प्लीट करत नसतील ना ते. जर त्यांनी सिलेबस कम्प्लीट केला ना 100% कोणी बाबा तो ऐकत नाही. हा प्रॉब्लेम असतो. दिल्लीला स्कूल तिथं काय माझा मित्र- semester मध्ये घेतलं नाही. माझा बॅचमेट दयानंद कॉलेजचा सोलापूरचा BCS फेल झाला, पण कंपनी त्याला सिलेक्ट केलं इमिजिएटली, कारण त्याने सी मध्ये प्रोसेसर हँडल करायचा प्रोजेक्ट केला होता. अख्खा प्रोसेसर तो स्पीड कमी जास्त करू शकत होता. तुमच्या लॅपटॉपचा स्पीड प्रोसेसरच पूर्ण सी लँग्वेज एवढी भयानक आहे ना, म्हणजे बापाला ऐकत नाही, आणखी कुठल्याच लँग्वेजला ऐकत नाही सी लँग्वेज. कारण सी लँग्वेज जो पॉइंटर आहे प्रॉपर हँडल केला, सगळंच अख्खा लॅपटॉप आपला OS हँडल करते ती. जर मिसयूज केला, सी सारखा व्हायरस पण कोण क्रिएट करू शकत नाही. म्हणून जेवढे अँटीव्हायरस कंपनी आहेत ना ते सी लँग्वेजवर काम करतात. व्हायरस क्रिएशन, अँटीव्हायरस क्रिएशन सगळं. त्याचा प्रोजेक्ट बघूनच समोरच्या कंपनी त्याला डायरेक्ट सिलेक्ट करून टाकलं. नजर एवढं चांगलं, त्या कंपनीला जपानच्या कंपनीनं टेक ओव्हर केलं 1 वर्षात. डायरेक्ट सगळ्यात आधी आमच्या आधी त्याला 7 लाखाचं पॅकेज 2007 साली. 7 लाख. BCS निघतच नव्हतं. कंपनी म्हणले करू वाटलं करणार तर ते सोडून BCS म्हणते. फक्त काम करतो, जाऊ नको, टेन्शन घेऊ नको. म्हणजे एवढा तो स्ट्रॉंग भयानक किडाच. ऑफिस स्टाफला पण कळत नव्हतं एवढे त्याने त्याचे फंक्शन्स हे ते नेटवरून शोधून करून. त्यावेळेस आमच्या वेळेस तर नेट म्हणजे खूप हे असतं, 10 रुपये रिचार्ज मारला की 100 MB मिळायचं. अशा त्यावेळेस काहीच नव्हतं, कॉलेज वायफाय मध्ये येत नव्हतं, काहीच नाही. रिचार्ज करावं लागायचं, 10 रुपयाचा रिचार्ज, 15 रुपयाचा रिचार्ज असता, 100 MB 200 MB रिचार्ज असतात. 100 MB अख्खा दिवस महिना आम्हाला पुरवावा लागायचा. आता 1.5 GB दिवसाला पुरत नाही. आम्ही जे BCS सगळं वाईट होत असतात. पहिल्यांदा एकदा वायफाय, 5 रुपयाचा वायफाय. ओके, हे आपलं क्लास क्रिएट झाला कुठला, TVL ट्रान्झॅक्शन मॉडेल. नाउ गो बॅक टू दॅट आवर कंट्रोलर. कुठला, बुक ट्रान्झॅक्शन्स कंट्रोलर, इशू बुकला आलो, गो टू व्ह्यूला गेलो. आता इथं मॉडेल कुठला पाहिजे, आपला प्रोजेक्ट लायब्ररी मॅनेजमेंट सिस्टीम डॉट मॉडेल्स डॉट व्हॅलिडेशन क्लासेस डॉट TVL ट्रान्झॅक्शन मॉडेल. याच्यामध्ये आपल्याला डेटा घ्यायचा आहे विथ व्हॅलिडेशन, राईट. सो इथं आलो आपण बॉडीमध्ये, @using केला, HTML डॉट बिगिन फॉर्म केला, आणि त्याच्या आतमध्ये आता आपण याची इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात केली. कुठे गेला, ट्रान्झॅक्शन मॉडेल. युजर ID घ्यायचा आपल्याला युजर कडून. आता अगेन गो बॅक टू कंट्रोलर. आपल्याला हा जो बुकची इन्फॉर्मेशन ID आहे त्याची ड्रॉपडाऊन लिस्ट बनवायची आपली रिक्वायरमेंट आहे, बरोबर आहे. सो पहिल्यांदा काय करावं लागेल, इश्यू बुकमध्ये एक लिस्ट बनवावं लागेल. लिस्ट ऑफ व्हॉट, TVL बुक डिटेल्स, बुक लिस्ट इक्वल टू DBO डॉट TVL बुक डिटेल्स डॉट टू लिस्ट. ओके, आता इथे काही जण काय करतात, तिथे तुम्हाला सर्चसाठी टेक्स्ट बॉक्स येतील, सर्च युअर बुक अँड देन प्रोव्हाइड दॅट बुक डिटेल्स हिअर. ओके, आता इथे आपण काय करणार आहे, सगळ्या बुकची लिस्टच ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये त्याला पास करणार आहे. सो आपण एक लिस्ट बनवली आणि व्ह्यू बॅगला पास केली, व्ह्यू बॅग डॉट बुक लिस्ट इक्वल टू बुक लिस्ट. आणि ही व्ह्यू बॅग आहे विथ की मी कॉपी करून ठेवतो, विथ प्रॉपर्टी कॉपी करून ठेवतो, आपल्याला लागणार आहे इथं. गो बॅक टू व्ह्यू. आता इथे आलो आपण, परत मला हे जे बॉरो डेट आहे, ही बॉरो डेट करंट सिस्टीमची डेट पाहिजे. कसं सेट करू, परत माघारी जायचं. ओके, इथे आपण काय करणार, डेट टाइम DT इक्वल टू डेट टाइम डॉट नाव. त्याच्याने काय झालं, मला करंट डेट टाइम मिळाली, बरोबर आहे. आता ही काय करणार आपण,
डेट टाइम पास करणार कोणाला, व्ह्यू बॅग डॉट. आता इथं व्ह्यू बॅग घेऊ किंवा आपण आपला स्ट्रॉंगली बाइंडिंग करायचं ना, मग आपण काय करणार, TBL सॉरी नॉट लॉग इन, काय कुठला तो ट्रान्झॅक्शन मॉडेल TRM इक्वल टू न्यू TBL ट्रान्झॅक्शन मॉडेल. आणि मग काय केलं, ह्या TRMच्या डॉट बॉरो डेटला आपला हा DT कॉपी करून घेतला. समजतंय. त्यानंतर आणखी काही कॉपी करायची गरज आहे त्याच्यामध्ये. डिफॉल्ट स्टेटस आपल्याला काय सेट करायचं आहे, बॉरो म्हणून. ओके, सो TRM डॉट स्टेटस इज इक्वल टू बॉरो, तेच आहे ना, बॉरोड. म्हणजे तिथे डायरेक्ट दिसून जाईल त्याला, तो पाहिजे तर मॉडिफाय करू शकेल, पण इथे बाय डिफॉल्ट त्याला शो करतो आपण, कारण बुक आपण त्याला इश्यू करतोय ना त्यासाठी. आता हे काय वालेलं आहे, मी सिंगल बुक इश्यू करालोय, 1 to 1 बुक इश्यू करालोय. तुम्ही बल्कमध्ये पण बुक्स त्याला इश्यू करू शकता वेगवेगळे. ओके, त्यानंतर आपण काय करणार, हा जो TRM आहे हा स्ट्रॉंगली बाइंडिंग पास करणार आहे. समजतोय. आता माझ्याकडे 2 डेटा आहे, एक आहे ऑब्जेक्ट ऑफ ट्रान्झॅक्शन मॉडेल क्लासचा ऑब्जेक्ट, आणि दुसरा आहे माझ्याकडे व्ह्यू बॅग पण आहे, लिस्ट पण आहे. ही वापरणार आपण कशाला, ड्रॉप डाऊन लिस्टसाठी, आणि हा ऑब्जेक्ट कशाला वापरणार आहे, स्ट्रॉंगली बाइंडिंगसाठी. मग मोर दॅन 1 डेटा मला सेंड करायचा आहे, कुठून, कंट्रोलर टू व्ह्यू. मग मी काय करेन, एकाला पास करेन स्ट्रॉंगली बाइंडिंगनी, दुसऱ्याला पास करेन व्ह्यू बॅगनं व्ह्यू कर. समजतोय. याला पण मी व्ह्यू बॅगनं पास करू शकलो असतो, पण मला स्ट्रॉंगली बाइंडिंग करायचं ना. लूज दी बाइंडिंगला काय होतं, थोडा त्रास होतो बाइंडिंग करताना. मग त्यापेक्षा स्ट्रॉंगली बाइंडिंग तो आरामात लेस एफर्टमध्ये बाइंड होऊन जाईल. समजलं. हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट जाईल कुठं, या मॉडेलमध्ये. आता हा मॉडेल मी जिथे जिथे बाइंड करेन त्या त्या व्हॅल्यू त्याला तो असाइन करून टाकेल. ओके, नाउ हिअर @ HTML डॉट लेबल फॉर, इथे मी ड्यू टॅग टाकतो. या ड्यू टॅग मध्ये Ctrl+Z लेबल फॉर, हा लेबल फॉर काय करेल, x एरो x डॉट, पहिला कोण आहे, युजर आयडी त्या समोर काय होईल, @ HTML डॉट टेक्स्ट बॉक्स फॉर x एरो x डॉट युजर आयडी. त्याच्या समोर काय करणार आपण, @ HTML डॉट व्हॅलिडेशन मेसेज फॉर x एरो x डॉट युजर आयडी. करेक्ट. हा झाला आपला एक ड्यू टॅग. म्हटलं सर एका एक समोर लिहिल्यावर थोडं आपलं ओके. याच्यानंतर हा ड्यू टॅग मी कॉपी केला, पेस्ट केला. तर पुढचा कोण आहे, युजर दिल्यावर बुक आयडी. तर बुक आयडी साठी आपल्याला काय लागेल, इथं डॉट बुक आयडी. आता मला बुक आयडीच्या ऐवजी इथं सिलेक्ट बुक म्हणून सांगायचं आहे. मग मी काय करेन, इथं डिस्प्ले नेम फॉर, आणि मग मी काय करेन, हा जो बुक आयडी कुठे आहे, इथं आहे, हा बुक आयडी आहे. याच्या इथं मी काय करेन, डिस्प्ले देईन, आणि इथं नेम प्रॉपर्टीला काय करेन, बुक नेम, म्हणजे हा बुक नेम तिथं लेबल शो होऊन जाईल. अगेन गो बॅक, परत माघारी चालू आपण. समजतोय. जशी गरज पडेल तसं बॅकला जा, परत माघारी या. ओके, नाव आता डिस्प्ले नेम फॉर झालं. इथं पण पाहिजे असेल तुम्हाला युजर आयडी
प्रॉपर लेबल आलं पाहिजे. यूज अॅनोटेशन डिस्प्ले, सेट नेम, यूज डिस्प्ले नेम फॉर इन्स्टेड ऑफ लेबल. टेक्स्ट बॉक्स फॉर, आता इथं टेक्स्ट बॉक्स फॉर नकोय मला, इथं काय लागेल सांगा, युझिंग ड्रॉप डाऊन लिस्ट फॉर. स्ट्रॉंगली बाइंडिंग करायचं आहे, एक्स एरो एक्स डॉट बुक आय डी कॉमा न्यूनं काय करायचं, सिलेक्ट लिस्टचा ऑब्जेक्ट क्रिएट करायचा. पाठ झालं चांगलं. आता इथं काय करायचं आपल्याला, व्ह्यू टाकायचा आहे, व्ह्यू बॅग सॉरी विंडोज व्ही, आणि आपली कॉपी केलेली व्ह्यू बॅग इथं टाकून द्या. कॉमा त्यातला फ्रंटला कुठला डेटा पाहिजे, बॅकला कुठला पाहिजे इथं आपल्याला सांगावं लागेल. सो आपली जी बुकची लिस्ट आहे, कुठे गेला, TBL बुक डिटेल्स, याला एक्सपांड करून घेऊ. यांची नाव आपल्याला प्रॉपर माहिती पाहिजेत ना, नाहीतर ते प्रॉब्लेम करतील ते. आता इथं आपल्याला काय पाहिजे, बॅकएंडला बुक अंडरस्कोर आय डी पाहिजे. इथं आपण काय केलं, बुक अंडरस्कोर आय डी घेतला कॉमा, आणि इथं फ्रंटला काय दिसलं पाहिजे, टायटल. ऑथरची मला गरज नाहीये, सो इथं मी काय करणार, टायटल. सर आपण उलट जर केलं तर त्याला उलट दिसतं. उलट दिसणार तिथं, समोर आयडी दिसेल, आयडी सिलेक्ट केलं की बॅकला नेम जाईल. पण प्रॉब्लेम काय आहे, हा वाला कोण आहे, बुक आयडी इंटिजर आहे का स्ट्रिंग आहे, इंटिजर आहे. येताना स्ट्रिंग आली, मॅच नाही होणार, जाताना तो 0 घेऊन जाईल. बुक आयडी मॅच झाला तर डेटा कॉपी होईल, मॅच झाला नाही तर तो कॉपी नाही करणार. ओके, म्हणून तर मी थोडं केअरफुली करा म्हणतो ना, म्हणून इथं ह्या साईडला त्याचं स्पेलिंग घेतलं आणि या साईडला हे घेतलं. ओके, आपला ड्रॉपडाऊन लिस्ट तयार झाली, त्याचा व्हॅलिडेटर पण इथं आला. ओके, येस ऑनलाईन स्टुडंट, यात का डाऊट कोणाला? नो सर. ओके, याला मिनिमाइज करू. बुक आयडी झाला. नाव बॉरो डेट, बॉरो डेटसाठी स्पेस ड्यू टॅग पेस्ट लेबल फॉर और डिस्प्ले फॉर. हो, हा आपल्याला बदलायला पाहिजे. हा कोण पाहिजे, बुक आय डी पाहिजे. करेक्ट, बुक आय डी. थोडंसं लक्ष ठेवा, म्हणजे एखादं काय होतं, गडबडीत कॉपी पेस्टमध्ये हा प्रॉब्लेम होतोच. काही ठिकाणी चेंज करत राहतो आणि कॉपी पेस्ट सापडतं. आणि एक्झामला पण तेच होतं, सगळं चेंज केलं असतं, एका ठिकाणी राहिलेलं असतं चेंज करायचं, लगेच सापडतं आणि पुढचं कॉपी केला म्हणून. हा त्याचा प्रॉब्लेमच आहे तो. डॉट बुक आय डी. आता बुक आय डी मला कसा पाहिजे, सॉरी बुक आय डी नाही, काय बॉरो डेट, बॉरो डेट सॉरी सॉरी बॉरो डेट. आता बॉरो डेटसाठी मला डेट टाइम पिकर पाहिजे, तो ड्रॉपडाऊन लिस्टवाला तो डेट टाइम पाहिजे तो. मग कसं घेणार मी इथं, मी काय वापरेल, एडिटर फॉर वापरेल. हा काय करेल, मला बरोबर तिथं डेटवाला बॉरो डेट आणि इथं बॉरो डेट. मग काय करावं लागेल मला, हा जो बॉरो डेटवाला आहे परत त्याला माघारी जावं लागेल, बॉरो डेटच्या वर सर आपण एडिटर फॉर कशाला नाव करू? एडिटर फॉर जिथे जिथे तुम्हाला व्हॅल्यू पाहिजेत ना तिथं, सॉरी इथं डेटा टाइप इन ब्रॅकेट डेटा टाइप कोलन डेटा टाइप डॉट डेट, ओनली डेट घेऊ म्हणजे तो डेट होईल. नाही डेटनं काम नाही करायचं, मग डेट टाइम घेऊ. ओके, सेम ड्यू डेट तर आपण टाकणार नाहीये, रिटर्न डेट एंटर नाही करणार, त्यामुळे त्याला टाकायची सध्या गरज नाही आपल्याला. अगेन गो बॅक, परत मागे आलो आपण. आता हा एडिटर फॉर बरोबर काय करेल, डेटा टाईपवरनं आपल्यासाठी तो डेट टाइम पिकर जनरेट करून देईल, कॅलेंडर जनरेट करून देईल, आणि तिथं आपल्याला डेट टाइम मिळून जाईल. ओके, हे सांगायचं झालं. बॉरो डेट, ड्यू डेट तर आपण घेणार नाही, रिटर्न डेट घेणार नाही, स्टेटस पण आता डिस्प्ले करून ठेवू. वाटलं सर स्टेटस डिस्प्ले करून ठेवू, त्याला पाहिजे तर तो चेंज करेल. कॉपी पेस्ट डॉट डिस्प्ले फॉर, आणि हा काय आहे, डॉट
स्टेटस डॉट स्टेटस डॉट स्टेटस. तर बुक आयडीला आपल्याला डिस्प्ले फॉर द्यायचं ना, आणि बॉरो डेटला पण डिस्प्ले फॉर द्यायचं आहे. अगेन परत माघारी जा, बुक आय डी डिस्प्ले फॉर बुक नेम दिलाय, बॉरो डेटला डिस्प्ले द्यावा लागेल ना. आता डिस्प्ले नेम इक्वल टू बॉरो डेट, कॉपी, सेव्ह ऑल, गो बॅक. हॅलो, स्टेटसला काही एवढा प्रॉब्लेम नाही, ॲज इट इज स्टेटस म्हणून लेबल आलं तरी काही फरक पडत नाही. सो आपले सगळे कंट्रोल आले इथं. नाव याच्यानंतर काय करा, आणखीन एक ड्यू टॅग आणि त्याच्यामध्ये इनपुट टाइप इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल टू ॲड बुक. सॉरी, ॲड बुक नाही, इथं काय पाहिजे, इशू बुक. समजलं. आणि हा ब्रॅकेट क्लोज. ओके, इकडून काय डाऊट कोणाला, तर बघूया हा प्रॉपर काम करतोय का नाहीये. हा जाईल कुठं, गो बॅक टू कंट्रोलर, इशू बुक नावाच्या आणखीन एका मेथड करतो माघारी जाईल. ओके, याला सेव्ह करू आणि प्रॉपर करायला. आणि हा माघारी डेटा कुठला घेईल, या मॉडेल वाल्याचाच तो ऑब्जेक्ट घेईल TRF, आणि हा काय करेल, HTTP पोस्टनं डेटा घेईल, रिटर्न व्ह्यू करून एक ठेवू करा. ओके, नाव पुट वन ब्रेक पॉईंट हिअर. आणि पहिला काय करूया, इफ मॉडेल स्टेट डॉट इज व्हॅलिड असेल तरच आपण आज ट्रान्झॅक्शन करणार आहे, असेल तर त्याला आहे तसंच माघारी पाठवणार आहे. सो इथं ब्रेक पॉईंट टाकून ठेवला आणि परत गो टू व्ह्यूला आलो, सेव्ह ऑल केला, एक्झिक्यूट केला. म्हणजे आपण डिस्कस करत करत आपण ऑपरेशन लिहितोय ऍक्शन मेथडचं, त्यामुळे आपल्याला वेळ लागलाय. तुम्ही विदाउट डिस्कशन तुमच्या लॉजिक प्रमाणे लिहित बसला, फास्ट होऊन जाईल. इमॅजिन करायचं, कंटिन्यू काय करायचं, लगेच एखादा असाइनमेंट करताना इमॅजिनेशन चालू ठेवायचं ब्रेनमध्ये. पण हे कसं असतं, सुरुवातीला त्रास होतो, पण एकदा का तुम्ही त्या फेजमध्ये गेलात, मोडमध्ये गेलात, ऑटोमॅटिक काय होत असतं, तुमचा ब्रेन कंटिन्यू त्याच कामात असतो. आता मला एप्रिल बॅचला शिकवायचा आहे, 2 दिवसाला माझा API ना क्रिएटच होईना, म्हणजे तो ऑब्जेक्टच घेणार. इशू काय झाला, मी काय केला, डेटाबेस कडून डायरेक्ट ऑब्जेक्ट घेतला आणि API कडून पास करून टाकला. तिथे तो एक्सेप्शन थ्रो करायला, सॉल्व्हच होईना. पहाटे उठून बसलो, मला क्लिक झालं, अरे तो एक्सेप्शन तो काय करायला, इन्फायनाइट लूप मध्ये चालला होता. आपल्या क्लासच्या आत काय होतं, एक दुसऱ्या क्लासचा एक रेफरन्स व्हेरिएबल घेतोय, तो त्याचा पण ऑब्जेक्ट क्रिएट करतो, त्याच्या आतमध्ये पण रेफरन्स व्हेरिएबल आहे, तो त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करतो. असा तो काय करायला चालला, API इन्फायनाइट लूप मध्ये चालला होता. त्याच्याऐवजी काय केलं, असाच मॉडेल एक बाजूला क्रिएट करून घेतला, व्हॅलिडेशन वाला मॉडेल, आणि तिथून डेटा घेतला, त्या मॉडेलच्या ऑब्जेक्ट पण टाकला, आणि हा ऑब्जेक्ट डायरेक्ट API नं रिटर्न करून टाकला कॉलिंग प्लेसला. आरामात डेटा गेला. म्हणजे इश्यू केव्हा काय होता, बारीक होता, पण 2 दिवस सॉल्व्ह झाला. हे काय होतं, तुमच्या ब्रेनमध्ये हळूहळू काय होतं, तुमच्या जर डोक्यात तोच विषय असेल, तुमचा ब्रेन ऑटोमॅटिक काय करतो, वेगवेगळ्या अँगल पॉसिबिलिटी सर्च करायला सुरुवात करतो. हे लॉजिक काम नाही करत, मग हे असं असेल का, असं केलं तर काय होईल. हे काय होतं, असं बॅकग्राऊंडला काम चालू असतं ब्रेनचं, थिंकिंग. जसं आपल्या इथं बॅकग्राऊंड प्रोसेस चालू असते लॅपटॉपला, तसं आपलं ब्रेन पण बॅकग्राऊंडला, तुम्ही झोपलेला असता, जेवण करा असो, काय का असं ना, तो त्याचं काम करत असतो. कारण तुम्ही तेवढा इम्पॉर्टन्स त्या पॉईंटला दिलेला असतो प्रोजेक्टला, ऑटोमॅटिक तो सोल्युशन्स फाइंड करतो. पण हे केव्हा, ज्यावेळेस तुम्ही तेवढं डेडिकेशननी मनापासून तो प्रोजेक्ट करता, असाइनमेंट सॉल्व्ह करायचा डेडिकेशनने, ऑटोमॅटिक तो त्याचं काम सुरू करतो, आणि हळूहळू हे लॉजिक बिल्ड व्हायला सुरुवात होते.
तुम्हाला जर कोणाला वाटलं मग माझं लॉजिक परफेक्ट बिल्ड झालं पाहिजे, टेस्ट युअर सी स्किल नावाचं बुक आहे यशवंत कनेक्टरचं, ते परचेस करा, त्याचे असाइनमेंट सॉल्व्ह करायला सुरुवात करा. लहान लहान असाइनमेंट आहे, छोटे छोटे 2 लाईन 3 लाईन 2 लाईन 3 लाईनचे. पण ती सॉल्व्ह करता काय होतं, इनिशियली आपलं डोकं गरम झालेलं आपल्याला रिअलाइज होतं, जाणवतं. कारण मेंदू तेवढ्या वेळेने काम करत असतो फास्ट. हळूहळू हळू काय होतं, त्यामध्ये वेगवेगळ्या सगळ्या अँगलमध्ये तुम्हाला आउटपुट, एकच कोड मी वेगळा अँगल घेतला, आउटपुट कसं बदलतं, थिंकिंग माझं कसं चुकतं, त्याने तिथे एक्सप्लेन केलेलं आहे. मग हळूहळू आपल्याला ब्रेनला हे ट्रीटमेंट मिळते. आता मला इथून स्वारगेटला जायचंय, मॅप दाखवतोय मला अर्धा तास लागतो, पण मला माहित आहे अर्धा तास लागत नाही, मला 20 मिनिटं सफिशियंट आहे. का? कारण कुठला सिग्नल कुठं बायपास करायचा आहे याची मला प्रॅक्टिस आहे. समजतोय? बरोबर मी 20 मिनिटात पोहोचू शकेल. पण केव्हा? त्या रूटनं मी गेलेला पाहिजे ना. नाही गेला तर नाही शक्य मला. सिग्नल बायपास करता येत नाही. बरेच जण टोळ नाका बायपास करून जातात बघा, बाजूच्या गावातून गाडी घालतात. मग सगळेजण घालतात का? नाही घालत. त्या एरियातले लोक जे असतात त्यांना जे माहित आहे तो रूट दुसरा, ते जातात. म्हणजे काय, त्या लोकांची प्रॅक्टिस झालेली आहे त्या लॉजिकमध्ये. तसं वेगवेगळ्या अँगलनी कोड वापरायची प्रॅक्टिस तुमची झाली, तो कोड सॉल्व्ह करून करून हळूहळू ऑटोमॅटिक अशा ठिकाणी तुमचं ब्रेन स्वतःच काम करतो, तुम्हाला सांगायची गरज नाही. ओके. सो आता इथे युजर आय डी टाईप केला आपण, आपल्याकडे युजर कोण कोण आहेत माहित नाही आपल्याला. सो इथं आलो आपण. आता हा प्रॉब्लेम होणार आपल्याला युजर साठी. सो एडिट 200 रोज, एक वाला असेल 1 किंवा 2 वाला. ओके, 2 नंबर आहे, तर 2 नंबर आपण यूज करू. युजर आय डी 2. आता बघा बुक्स आले तिथे बरोबर, आपल्या बुकची लिस्ट आली, मी C# ब्लॅक बुक घेतला. आता बघा त्याने व्हॅल्यू घेतली, करंट जी डेट आहे 20/3 ती घेतली. दिस इज अ मिस्टेक. सो आपल्याला इथं चेंज करावं लागेल. कुठं बॉर्डर डेट कुठे गेली आपली? हां, इथं मी डिस्प्ले फॉर केलाय. काय पाहिजे तो इथं? डिस्प्ले नेम फॉर पाहिजे होता. त्यामुळे डिस्प्ले फॉर न व्हॅल्यू दाखवली, डिस्प्ले नेम फॉर काय करेल, लेबल दाखवेल. इथं खाली पण बघा बॉरोड व्हॅल्यू दाखवली त्याने, आणि इथं पण बॉरोड व्हॅल्यू त्याने बाय डिफॉल्ट सेट करून दिली. आता डेट, इथं डेट त्याने सेट केलेली नाहीये. सो आपल्याला डेट सेट केली पाहिजे, करंट डेट तिथं आली पाहिजे. सो याला इथे स्टॉप करू. इथं डिस्प्लेच्या ऐवजी काय करायचं आपल्याला, नेम. डिस्प्लेच्या ऐवजी डिस्प्ले नेम फॉर, आणि टेक्स्ट बॉक्सला आपण इथं सेट केलाय, टेक्स्ट बॉक्समध्ये दाखवलाय एडिटर फॉरला दाखवलाय ना. एक्स इथं व्हॅल्यू कशी दाखवाय पण तिथं बरोबर 1/1/2025 तो दाखवतात बघू आपण. इथं दाखवली तर मग एका व्हेरिएबलला काढून घेऊ त्याची व्हॅल्यू. कारण याला मी कधी व्हॅल्यू दाखवली नव्हती रेडी बटनला. ओके, शो नाही करत तो. ओके, आता इथं सिलेक्ट केल्यावर तो करंट डेट शो करतोय, पण त्याचा संबंध नाही काय इथं. आणि हे बाकीचं बॉरो डेट आणि स्टेटस आता प्रॉपरली आलेत. आपलं हे बटन आता इथं मी काय म्हणतो आपण त्याला, आपण हे अप्लाय केलेलं नाहीये, बुस्टॅप अप्लाय केलं नसल्यामुळं हा असा मिक्स दाखवतोय. बुस्टॅप अप्लाय केलं इथं थोडं प्रॉपर दाखवेल. स्पेस बुस्टॅप अप्लाय कसं करायचं, पहिला जायचं कंटेंटमध्ये, बुस्टॅप डॉट min डॉट JS सॉरी CSS कुठे गेली इथं, bootstrap min डॉट CSS हा पण नाही,
ग्रीड आहे, मिन दिसत, हा बुस्ट्रॅप डॉट मिन डॉट CSS लिंक इथे ऍड केली आणि खाली बॉडीमध्ये किंवा बॉडीच्या खाली कंटेंट क्लोज केला आणि स्क्रिप्टला गेलो. स्क्रिप्ट कुठं आहे, इथं आहे, बुस्ट्रॅप डॉट बंडल घ्या किंवा मिनी घ्या. बंडल मध्ये एक्स्ट्रा बंडल ऍड केलेलं असतं, म्हणजे एक्स्ट्रा फाईल CSS ची लिंक केलेले असतात एक्स्ट्रा. तर काय होईल, हा इथं आपल्याला थोडा बुस्ट्रॅपचं लूक ऍड करेल यामध्ये. थोडा फॉन्ट मोठा झाला आणि एवढा चेंज झाला नाही, थोडा फक्त फॉन्ट मोठा झालाय. त्यावेळेस तुम्ही CSS क्लास अप्लाय केला की तो काम करेल. ओके, आता इथं आपण काय केलं, मी ह्याच्या डेटचं बघतो, हे सेट कशी होईल. इथं जी तिकडनं आलेली डेट ती बघू आपण. आता युजर ID आपण 2 दिला, बुक सिलेक्ट केलाय ब्लॅक बुकवाला, डेट सिलेक्ट केली आजची डेट, फॉरवर्ड आहे तसंच ठेवला. इश्यू बुकला आपण गेलो, तो इथं आला. पहिला इज व्हॅलिड तो आहे का, ट्रू आहे. सगळा डेटा आपण एंटर केलेला आहे प्रॉपरली. त्यानंतर TRM मध्ये काय केलं बघू आपण. बुक ID 3 आला, बरोबर आहे का 3. एडिट टॉप टू ब्लॅक बुक घेतला आपण ना, बुक डिटेल्स ब्लॅक बुक 3 नंबर आहे. ओके, करेक्ट. बॉरो डेट 20/3/25 आली, बरोबर आहे. ड्यू डेट नल आहे, रिटर्न डेट नल आहे, स्टेटस बॉरोड आहे, ट्रान्झॅक्शन ID 0 आहे, युजर ID 2 आहे. डेटा आपला सगळा प्रॉपर आलेला आहे आणि व्हॅलिड आहे का नाही तो बघतोय. ओके, फाईन. आता इथे आपण डेटाबेसमध्ये इन्सर्टचं ऑपरेशन करणार आहे. तो इन्सर्टचं ऑपरेशन कसं करणार, क्रिएटचं ऑपरेशन, where issue book equal to tbl dot, sorry tbl नाही, dbo dot वर ऍड केलं नाही का आपण इंडेक्स फ्रेमवर्कचं, असं आहे की dbo. हां, पहिलं काय करावं आपल्याला, dbo dot tbl ट्रान्झॅक्शन डॉट ऍड. आता ऍड कसं करणं पॉसिबल आहे मला. माझा डेटा आलाय कुठल्या क्लासमध्ये, मॉडेलच्या क्लासमध्ये, व्हॅलिडेशनच्या. तो मला पहिला कुठं कॉपी करून घ्यावा लागेल, TBL ट्रान्झॅक्शनच्या ऑब्जेक्टमध्ये. ही लाईन मला लिहून चालणार नाही. मी काय म्हणेन, TBL ट्रान्झॅक्शन TR इक्वल टू न्यू TBL ट्रान्झॅक्शन, त्याचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेतला. ओके, आणि मग काय केलं, हा जो TR आहे त्याच्यामध्ये व्हॅल्यूज कॉपी करून घेतल्या. TR डॉट बॉरो डेट किंवा सिक्वेन्सच घेऊ, एखादा मिसिंग होणे म्हणून. इथे पिन करू, ट्रान्झॅक्शनला एक्सपांड करू. युजर ID TR डॉट युजर ID इक्वल टू TRM डॉट युजर ID. पुढचा कोण आहे, बुक ID. इथं बघा, आपण हा रेफरन्स इकडे वापरतो, पहिला वाला हा, परत हा वाला, दोन्हीकडे बघायसारखं. TR डॉट बुक ID इक्वल टू TRM डॉट बुक ID. पुढचं कोण आहे, बॉरो डेट, TR डॉट बॉरो डेट इक्वल टू TRM डॉट बॉरो डेट. रिटर्न डेट आपण ड्यू डेट बघत नाही, त्यामुळे त्या व्हॅल्यू नलचे नल राहिले तर काय फरक पडणार नाही मला. स्टेटस TR डॉट स्टेटस इक्वल टू TRM डॉट स्टेटस. आणखी कोण आहे का, फाईन अमाऊंट आपण देतच नाही. पण त्यानंतर ट्रान्झॅक्शन ID कॉपी करायची गरज आहे का, नाहीये, कारण ती 0 असं राहणार आहे. त्यामुळे आपण एवढे कॉपी करून घेतले. आणि मग आता काय केला, आवर DBO डॉट TBL ट्रान्झॅक्शन डॉट ऍड. आता इथं मी हा TR ऍड करेन.
समजलं? ते जर मी TRM ऍड केला की हा एरर देईल, कारण माझा DB सेटनं बाइंड केलेला आहे. हे कशामुळे होतं याच्यावरचं रिझन काय आहे? गो टू युअर दॅट क्लास, DB कॉन्टेक्स्ट क्लास. याने बघा, माझ्या हा जो TBL ट्रान्झॅक्शन नावाचा जो प्रॉपर्टी आहे त्याला कुठला क्लास बाइंड केलाय? TBL ट्रान्झॅक्शन. याने जर TBL ट्रान्झॅक्शन मॉडेल क्लास बाइंड केला असता तर डेटाबेस कडे त्या मॉडेल क्लासचा डेटा गेला असता. म्हणून काय होतंय, हा आपल्याला आपल्या कोडमध्ये TRM अलाउ नाही करत ब्रॅकेटमध्ये. ही मेथड कोणाची बघा, ही मेथड कोणाची आहे? DB सेट क्लासची आहे. आणि ह्याने कोणाला बाइंड केलंय? TBL ट्रान्झॅक्शनला. आपण कलेक्शन शिकताना शिकलो बघा, 2 टाईपचे कलेक्शन आहेत. कोणकोणते? जेनेरिक अँड नॉन जेनेरिक. हा कुठल्या टाईप मधला आहे? जेनेरिक. करेक्ट. हा जो DB सेट आहे याने याच्याबरोबर बाइंड करून घेतलाय रन टाइमला. म्हणून मला इथं मेथडला त्याच क्लासचा ऑब्जेक्ट पास करावा लागेल, दुसरा ऑब्जेक्ट चालणार नाही. म्हणून मी इथं काय केलं, सर DB सेट इंटिग्रेट फ्रेमवर्क ऍड केलं ऑटोमॅटिकली ऍड होतं. DB फर्स्टला ऑटोमॅटिक ऍड होतं. कोड फर्स्टला तुम्हाला तो क्लास लिहावा लागतो, ज्याचा DB कॉन्टेक्स्ट पॅरेंट क्लास आहे. त्यात तुम्हाला ती पण लाईन लिहावी लागते. पब्लिक DB सेट ब्रॅकेटमध्ये कुठल्या क्लासला तुम्हाला बाइंड करायचं आहे आणि त्या क्लासच्या नावाचा पुढचा आणखीन एक व्हेरिएबलचं नाव सेट गेट. म्हणजे ही लाईन तुम्हाला लिहावी लागते. हा क्लास क्रिएट करावा लागतो मॅन्युअली. असा कन्स्ट्रक्टर पण लिहावा लागतो आणि ह्या पण लाईन्स लिहाव्या लागतात. मगच हा DB सेट डेटाबेस बरोबर इंटरॅक्शनचं काम करेल. आपण म्हणतो ना एंटिटी फ्रेमवर्क डेटाबेस बरोबर इंटरॅक्शन करतोय, डेटा सेंड करतोय, रिसीव्ह करतोय. एंटिटी फ्रेमवर्क करत नाही, त्याच्यामधला हा DB सेट क्लास करतो. हा DB सेट कोणाचा मेंबर आहे? एंटिटी फ्रेमवर्कचा आहे. समजतोय? जसं पुतीननं दुसऱ्या देशावर आक्रमण केलं, युक्रेनवर. स्वतः केलं का त्याने बंदूक घेऊन, रॉकेट घेऊन? नाही, पण त्याच्या सैन्याने केलं. तसं एंटिटी फ्रेमवर्क काम करतोय, पण एंटिटी फ्रेमवर्क म्हणजे कोण? त्याचे मेंबर्स, त्याचे चाइल्ड क्लासेस. हा DB सेट त्याचा मेंबर आहे एंटिटी फ्रेमवर्कचा आणि हा ते काम करतोय. समजलं? सो आता हा ऍड होईल. मग काय करणार आपण? इफ DBO डॉट सेव्ह चेंजेस ग्रेटर दॅन 0 असेल तर मग काय करणार आपण? आता मला परत त्याच स्टुडंटला बुक असाइन करायला, त्याला पास करायचंय, रिटर्न पास करायचंय. कसं करू मग? सेम त्याच स्टुडंटला. म्हणजे आता सुहासला मला मी बुक पहिला असाइन केलं लेटेस्ट सीचं, पण त्याच्याकडे 4 बुक्स आहेत. पहिलं बुक असाइन झालं, परत माघारी आला पाहिजे त्याच पेजवर, इश्यू बुकच्या पेजवर, आणि परत त्याला ते दिसले आला पाहिजे. कसं करू सांगा? रिडायरेक्ट करायचं नाही. इथे सिम्पली काय करायचं? रिटर्न करायचं. कुठं? त्याच व्ह्यूला. पण ह्याच्यामध्ये मी काय करेन, आपला हा जो TR ऑब्जेक्ट आहे तो TRM ऑब्जेक्ट TRM वाला पास करेन माघारी. पण मला बुकचं नाव पास नाही करायचं, तो ब्लँक करायचा आहे. ओके, मी काय करतो, हा एक्झिक्यूट करतो पहिल्यांदा. गो टू व्ह्यू. जनरली तुम्ही गेला तुमच्या लायब्ररीमध्ये, तुम्ही एकच बुक घेता काही वेळा, पण काही वेळा तुम्हाला तुमच्या नावावर तुम्हाला 5 बुक घ्यायला काही कॉलेज परमिशन देतात. 5, 2, 3, मोर दॅन 1 अलाउड आहेत. 3 बुक्स अलाउड आहेत. मग तुम्ही काय केले, पहिल्यांदाच फर्स्ट टाइम 3 बुक घेतले वेगवेगळे. सापडले तुम्हाला बुक तुमच्या लायब्ररीमध्ये, घेतला आणि केला. आता लायब्ररीने म्हणला मला, तुम्ही सांगितलं की हे बुक मला इश्यू कर. त्याने काय टाकला? तुमचा इथं ID टाकला, स्टुडंटचा ID. बरोबर आहे? त्यानंतर त्याने बुक इथनं सिलेक्ट केलं, अवेलेबल असलेलं बुक कुठलं तर आहे ते. त्यानंतर डेट पण सिलेक्ट केली आणि बॉरोड म्हणून इश्यू केलं. आता इश्यू झाल्यानंतर इथे एक मेसेज आला पाहिजे, बुक इश्यूड, आणि पुढच्या परत हेच पेज ओपन झालं पाहिजे. पण कसं? युजर ID दिसला पाहिजे, इथं बुक ब्लँक दिसलं पाहिजे, ब्लँक ऑर लिस्ट दिसली पाहिजे, आणि परत या डेट आणि हे बाकीचं झालं पाहिजे. म्हणजे मला फक्त हे नकोय, बुक नेम दिसलं नाही पाहिजे. समजलं? कसं करू मग आता?
सिम्पली आपण काय करणार, गो बॅक टू कंट्रोलर. आतापर्यंतच्या फूड ऑपरेशन मध्ये क्रिएट इन्सर्टच्या ऑपरेशनला आपण काय केलं, सिम्पली इन्सर्ट केलं, इंडेक्स पेजकडे त्याला पास केलं. आता इथं माझी रिक्वायरमेंट बदलली आहे. एक बुक इश्यू केलं, परत माघारी गेला पाहिजे तिथंच. दुसरं इश्यू केलं, तिथेच गेला पाहिजे. एरर मेसेज आहे, परत तिथंच माघारी गेला पाहिजे. ओके, मग इथं मी काय करणार, हा जो TRM आहे, त्या TRM मधलं मला काय नकोय, बुक ID नकोय. सो मी इथं 0 करून टाकेन. 0 और नल, दोन्हीपैकी एक करेन. बाकीची कुठली इन्फॉर्मेशन नको मला यापैकी. युजर आयडी तर लागायची माघारी. त्यानंतर बॉरो ID, सॉरी बुक बॉरो डेट ठेवली काय ना ठेवली काय फरक पडणार नाही. स्टेटस ॲज इट इज तिथे जायचं आपल्याला माघारी. प्लस मला काय करावं लागेल, ही एक लिस्ट आहे कुठली, ही वाली, परत इथंच क्रिएट करावं लागेल. ओके, प्लस त्याचा व्ह्यू बॅक पण क्रिएट करावं लागेल. समजलं? आणि मग इथून तो माघारी कोण जाईल, ओनली माय TRM माघारी जाईल. समजलं? या दोघात फरक काय आहे, हा ऑब्जेक्ट घेऊन चाललाय माझं प्रोसेस कंप्लीट झाल्यावर त्याच पेजवर. आणि प्लस मी इथं काय करेन, एक मेसेज दाखवेन, व्ह्यू बॅक डॉट MSG इक्वल टू बुक इश्यूड सक्सेसफुली. ओके, आणि त्याच पेजवर जाईल. पण समजा माझं मॉडेल स्टेटचं इज व्हॅलिड प्रॉपर्टी फॉल्स आहे, काहीतरी व्हॅलिडेशन एक्सेप्शन आलाय, तो इथून जम्प मारेल कुठं येईल, या लाईनला, एंड ऑफ इफ स्टेटमेंट. आणि इथून तो एम्प्टीच माघारी जाईल निघून. आणि जर आता व्हॅलिडेशनचा एरर असेल, ऑटोमॅटिक इथं माघारी आल्यानंतर हे व्हॅलिडेशन एरर मेसेजेस त्याचे एरर मेसेज दाखवतील. व्हॅलिडेशन फॉल्स असेल तर. पण माझी प्रोसेस कंप्लीट झाली ना, इन्सर्शनचं ऑपरेशन कंप्लीट झालंय. तिथं व्हॅलिडेशनचा एरर मेसेज आहे का, नाहीये. मग हे एरर मेसेज दाखवणार नाहीत. फक्त वर काय होईल, HTML बिगिन फॉर्मचे इथं मी इथं H5 न काय करेन, आपला तो @view back डॉट MSG शो करेन विथ सम, अरे हा काय झाला, व्ह्यू बॅक. सर ती दुसरीला त्रास करा, हा मेसेज शो करायची. एकच मिनिट, याला ग्रीन देऊ का, तर हा वॉर्निंग नाहीये. आपण HTML डॉट रॉ बघतो, मी चेक करतो. मी रॉ कधी वापरलेला नाहीये. अलर्ट पण आहे की, तो पॉपअप मेसेज बॉक्स दाखवेल, एवढाच आहे. आता इथे काय होईल, आपण तिथे लेबल दाखवत होतो, बघू तो काम करतो का आता. फर्स्ट गो बॅक टू ट्रान्झॅक्शन टेबल अँड चेक हाऊ मेनी बुक्स आर इश्यूड. एक पण नाही सध्या. सो इथं आलो आपण, दोन नंबर स्टुडंट जो ID आहे त्या स्टुडंटला मी काय केलं, लेटेस्ट C# बुक इश्यू केलं, आजचीच तारीख आहे, इश्यू केला. तो इथं आला, F10 बुकची लिस्ट क्रिएट झाली, आत आला, व्हॅलिड आहे. पहिला काय केलं, ट्रान्झॅक्शनवाल्या TBL ट्रान्झॅक्शनच्या क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्यात सगळे कॉपी करून घेतले, डेटाबेसकडे टाकला, त्याने सेव्ह चेंजेस केले, सक्सेसफुल सेव्ह झालं. तो आत आला, त्याने काय केला, बुक ID मात्र नल करून टाकला आणि व्ह्यू बॅकला मेसेज दिला आणि रिटर्न व्ह्यू विथ ऑब्जेक्ट केला. चेक करा, बुक इश्यूड सक्सेसफुली म्हणला आणि फक्त ज्याला इश्यू केलं त्याचाच ID आला. म्हणजे मला त्यालाच बुक मला मे बी द्यायचं आहे. पहिला बुक इश्यू केलं, दुसरं घेतलं हातात, ते इश्यू केलं, तिसरं घेतलं हातात, इश्यू केलं. म्हणजे मला इथं तो ID परत परत एंटर करायची गरज नाही. हा, तो इथं आलाय ना, बुक चेक करतो मी. हे बघा, आता बघा, ते त्याने डेट पण दाखवली, मग अशी डेट दाखवली नव्हती, आता डेट मात्र त्याने
दाखवली प्रॉपर. आता समजा पुढचं बुक घेतलं आपण लेटेस्ट सी आणि इश्यू केलं आजच इश्यू. इथं आपण काय केलंय, बुक आय डी नल केलाय ना, तो बुक आय डी आपल्याला इथं 0 करून बघू आपण. 0 केल्यावर तो पहिला वाला दाखवेल. मग कंटिन्यू, दुसरं बुक पण इश्यू झालं. आता नको असेल इथं तर कॅन्सल करा बटन किंवा क्लोजचं गो टू होम पेज आपल्याला दाखवता येईल. गो बॅक हिअर, सिलेक्ट ऑल अँड एक्झिक्यूट क्वेरी. चेक करा 2 नंबरच्या स्टुडंटला 3 नंबर बुक आणि 1 नंबर बुक इश्यू झालेलं आहे. ड्यू डेट आणखी दिलेली नाही त्याची आपण, रिटर्न डेट पण नाही दिलेली, स्टेटस बॉरोड आहे, फाईन पण कॅल्क्युलेट नाही केला. आपण फक्त काय करणार, मला ही ड्यू डेट इथं ऑटोमॅटिक आली पाहिजे. when we are issuing that book automatically due date is a plus 7 days. मग काय करणार मी इथं इन्सर्ट ऑपरेशनचा ट्रिगर बनवणार. तो काय करेल, इन्सर्ट झालेल्या रेकॉर्ड मधून डेट फेच करेल, प्लस 7 डेज करेल त्यामध्ये आणि ही डेट जनरेट करून सेव्ह करेल. समजलं? दॅट्स इट. तसं जर तुम्हाला ट्रिगर करायला क्रिएट करायला प्रॉब्लेम येत असेल, सबमिट केला, बॉरो डेट फेच करा, डेट टाइम नाऊ डॉट जो ऑब्जेक्ट टाइम आहे टाइम प्लस 7 केला, तुम्हाला 7 डेज पुढचा मिळून जाईल. ऍड डेज म्हणून जो ऑप्शन असतो, ऍड डे, ऍड मंथ्स, ऍड इयर्स म्हणून त्यामध्ये मेथड्स आहेत. ऍड डे 7 करा लाईक दिस. आपण सेशन क्रिएट करू शकतो ना. आपण सेशनची काय गरज आहे इथं? सेशन एवढं लहान कामासाठी डायरेक्ट ब्रह्मास्त्र करून उपयोग नाही. ते खूप हेवी आहे, तुमच्या सिस्टीमवर लोड करतो तो क्रिएट. मग मी काय करेन, आता इथं आपण इश्यू करतो ना, इथं आपण डेट घेतली, बॉरो डेट tr डॉट रिटर्न डेट इज इक्वल टू, इथे कसं करणार आपण, trm डॉट बॉरो डेट डॉट इथं प्लस 7 नाही, इथं डेट टाइम डॉट ऍड डेज म्हणून एक हे असेल का, ऍड मंथ्स किंवा ऍड डेट, डेट टाइम dt इक्वल टू डेट टाइम डॉट नाउ डॉट ऍड डेज. ओके, मग याच्यावर तो का काम करू देणार मला, trm डॉट बॉरो डेट डॉट हा कोण आहे, डेट टाइमचा ऑब्जेक्ट आहे. ओके, डेट टाइम डॉट नाउ dt डॉट ऍड डेज. ओके, मग आपल्याला काय करावं लागेल, याप्रमाणे ऑब्जेक्ट क्रिएट करून. आता तो नलेबल आहे ना, नलेबल आहे म्हणलं की तो आता परत आपल्याला त्रास करणार होता. इथं सरळ खाऊच देणार नाही आपल्याला. डेट टाइम dt इक्वल टू trm डॉट बॉरो डेट. हा एक एरर दाखवतो, का बरं, हा नलेबल आहे आणि हा नलेबल नाहीये. इथं जर मी क्वेश्चन मार्क दिला, डबल क्वेश्चन मार्क, तो नल असेल तर आपण काय करणार, डेट टाइम डॉट नाऊ देणार. समजतंय? डबल क्वेश्चन मार्कचं मिनिंग नाऊ, dt डॉट, आता इथं काय करणार आपण, tr डॉट रिटर्न डेट इज इक्वल टू dt डॉट ऍड डेज. किती डेज ऍड करणार मी, 7 डेज, आणि तो तिथं असाइन करणार. हा काय करेल, 7 डेज त्यामध्ये ऍड करेल आणि तो डेट टाइम रिटर्न टाइम डेटला सेट करेल. नाउ वी विल चेक इट विल वर्क ऑर नॉट. गो टू, म्हणजे वेगवेगळे अँगल्स आहेत, तुम्ही लॉजिक कुठून घेऊ शकता, ट्रिगर पण लिहू शकता, इथं पण बनवू शकता, वेगवेगळ्या वेनी करू, स्टोअर प्रोसिजर लिहू शकता, ते कॉल करून अपडेट करू शकता. म्हणजे तुम्ही थिंकिंग कसं करता त्याप्रमाणे तो होणार. मे बी हा इझी असेल, म्हणजे
टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी वाला असेल, ट्रिगर टाइम कॉम्प्लेक्सिटी वाला कमी असेल, विच वन इज अ फ्लेक्झिबल, यू कॅन यूज इट. हा 3 नंबरला देतो मी. 3 नंबर आहे का नसेल तर 2 नंबर देऊन टाकू. 20 इश्यू. हे बघा आता आला इथं. आता आपला बॉरो डेट किती आहे? 20/3/25 आहे, बरोबर आहे. प्लस 7 दिवस, 7 आणि 3 10. सॉरी 20 आणि 7 27. 27/3 आला पाहिजे. बघूया रिटर्न डेटला काय आला. 27/3/25 बरोबर. तो 7 दिवस पुढचे घेतला. आणि मग आता हा त्यांनी स्टेटस पण सगळे ऍड झाले, सेव्ह चेंजेस केले आणि त्याने मला इथं शो केला. मग आता जो हा टेस्ट युअर सी स्किल आहे, हा जो तिसरा ऍड झालेला आहे, हा मला बरोबर हे बघा बॉरो डेट 20/3 आहे. रिटर्न डेट रिटर्न डेट केली मी, ड्यू डेट करा पाहिजे होता. माझ्याकडनं रिटर्न डेट सेट झालाय. यू कॅन यूज दॅट ड्यू डेट. वर्क करायला येतात तो. यूज हिअर ड्यू डेट. दॅट्स इट. समज हा नाही, बाकीची काय गरज आहे. म्हणजे जो बॉरो डेट आहे ना, ज्या तारखेला त्यांनी इश्यू करून घेतलाय तिथून पुढे 7 दिवस. हा बॉरो डेट काय केला आपण डेट टाइम मध्ये घेतला कॉपी करून, आणि मग प्लस त्यात 7 दिवस केले आणि मग ड्यू डेट टाकले. आता 27 तारखेच्या पुढे जर त्याने रिटर्न केले, फाईन त्याला बसून जाईल. उद्याच्या ह्याच्यात करू आपण कॅल्क्युलेशन. ते त्याच्या आतमध्ये केला, फाईन त्याला बसणार नाही. दॅट्स इट. ओके, समजतंय. म्हणजे थोडं थिंकिंग करत करत कोड करताना वेळ का लागतो, तर हा वेळ लागतो. वेळ जेवढं तुमची थिंकिंग स्पीड जास्त आहे, कोडिंग फास्ट होणार. पण लॉजिक जास्त फास्ट आहे, पण कोडमध्ये सिंटॅक्स मध्ये अडकलो आपण, परत स्पीड डाऊन झाला. ज्यावेळेस हे दोन्ही स्पीड तुमची मॅच होतील, डेव्हलपमेंट स्मूथली होऊन जाईल. ओके, त्यासाठी प्रॅक्टिस महत्वाची. प्रॅक्टिस केलं की सगळं होऊन जाईल. येस, ऑनलाईन स्टुडंट निहाल, आसिफ, अक्षय, येस सर. समजतंय ना? समजलं सर. हो. बोर होत नाही ना? जर बोर होत असेल तर नाही. आपण स्ट्रेट फॉरवर्ड क्रूड ऑपरेशन करत जाऊ. कारण बोर होत नाही, पण नाही सगळं सर. समज तर एकच रूल आहे, समजेल केव्हा ज्यावेळेस तुम्ही त्यावेळी थिंकिंग करायचा. मी त्यासाठी हा बेसिक वाला प्रोजेक्ट घेतला मी, मॉड्यूल क्रिएट करायला. का तर लायब्ररीमध्ये सगळेजण जातो आपण, नाईलाजानं काही वेळा गेलेला असतो, 1-2 वेळा. म्हणजे तुम्ही बुक इश्यू कशी प्रोसेस आहे आणि रिटर्नची प्रोसेस कशी आहे, बॉरो अँड रिटर्न, ही तुम्हाला माहित आहे. मी जर बँकिंग ऍप्लिकेशन घेतलं असतं एखादं, तर बँकेच्या आतमध्ये काय चालतंय कोणाच्या बापाला माहित नाही. आपण फक्त बाहेरूनच ट्रान्झॅक्शन करतोय. ते इमॅजिन करणं अवघड होणार आपल्याला, कारण आपण त्या साईडला गेलो नाही ना. कॉम्प्युटरमध्ये ओपन केलंय, काय केलंय. आता ह्यामध्ये पण काही गोष्टी इमॅजिन केल्या आपण. स्टुडंटचा आयडी टाका सांगितलं आपण. का बरं? कारण तुम्ही बुक इश्यू करून घेताना जरी सॉफ्टवेअर असलं, तुम्हाला एक कार्ड देतात तुमचे कॉलेजवाले. त्यावर तुमची इन्फॉर्मेशन असते, प्लस तुमचा एक आयडी जनरेट केलेला असतो, प्रिंट केलेला असतो किंवा हाताने लिहिलेला असतो. ते काय म्हणतात, पुढच्या वेळेस त्यांना हे कार्ड घेऊन ये किंवा हा बुकचा नंबर सांग. आता रिटर्न करताना मला माझा नंबरची गरज नाही. काही ठिकाणी मला माझा नंबर सांगावा लागतो पहिल्यांदा, स्टुडंट आयडी सांगावा लागतो. कुठं? मॅन्युअल रिटर्नच्या प्रोसेसमध्ये. ऑनलाईनमध्ये काय करतात ते, डायरेक्ट तो बुकचा आयडी असतो एक जनरेट केलेला, तो आयडी टाकला बरोबर त्या स्टुडंटलाच ते रिटर्न झालं पाहिजे सॉफ्टवेअरमध्ये. वी विल डू दॅट ऑपरेशन इन टुमॉरोज लेक्चर. ओके, म्हणजे आपलं उद्याचं ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन पुढे एक दिवस शिफ्ट झालं का. तुम्ही करताय घरी, ट्राय करून बघा. कम्प्लीट झालं तर मी उद्या ऑथेंटिकेशन ऑथरायझेशन स्टार्ट करेन. मी हा कोड तुम्हाला मी काय करतो, शेअर करतो, सेव्ह करतो आणि हा कोड शेअर करून टाकतो. ओके, सो रिटर्नचा ट्राय करा तुम्ही. रिटर्न कसं करायचं, बुकच्या आयडी वाईज करायचं रिटर्न. आता इथं आपण बुकचं नाव घेणार नाही, काय नाही. जो बुकचा आयडी आहे तो आयडी इथं आपण रिटर्न करणार. ओके ओके गाईज, इथे स्टॉप करू. ऑनलाईन स्टुडंट मी तुम्हाला कोड शेअर करतो, तो चालेल. प्रोजेक्ट आपला तो शेअर करतो.